You all for January performance meet, and in fact पहली बार हम ऐसे परफॉर्मेंस मीट करने जा रहे हैं जहाँ पे कोई परफॉर्मर्स यहाँ पे है ही नहीं। एंड जब तक ये परफॉर्मर्स मीट वो लोग देखेंगे तब तक 5-10 दिन चले गए होंगे। एंड दिस इज अगेन दिस टाइम ऑल्सो हम लोगों ने डिसाइड किया कि ऑफिस विल गो टू द परफॉर्मर्स विल नॉट कम टू द ऑफिस, सो ऑफिस विल मीट देम एट देयर प्लेस। बट उनका नाम लेना है एंड उनके लिए फ्यू मैसेजेस फ्रॉम माई डियर कलीग्स, those who are supporting us from back end, and I'll call one by one. तो मैं चाहता हूँ कि entire operation should know them and to understand their contribution to operation. So let me invite to this our HR, Mr. Krishnani, Vinay Krishnani, to say a few words on performance meet and congratulate them. Hi, good evening everybody. First of all, I would like to congratulate you all of you for conducting the performance meet. Previously तो करते ही नहीं थे हम, performance meet ही नहीं होती थी. We started recently and now we started visiting their homes and handing over them at their place. So their parents also feel proud. बच्चों के लिए okay. So I wish all the best. महाकुंभ का ये performance meet है. I wish all the performers all the best, and I hope जो नहीं perform कर पाए they also enthusiastic हो जाए और next time perform कर पाए. I wish everybody all the best. So I like to invite our other HR guy, Mr. Vijay Daitule, and सबका फेवरेट है, चहीते हैं. So please come and welcome him. चश्मा के ऊपर भी लगा सकते हैं. प्लीज कम. गुड इव्हनिंग. सर्व परफॉर्मन्सला बेस्ट विशेष. असाच परफॉर्मन्स इथून पुढे या वर्षात चांगला करा आणि ज्यांना मिळाला नाही त्यांनी पण अजून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करून त्यांच्यात सहभागी व्हा ही सदिच्छा. सो जो लोगों ने परफॉर्मेंस दिया है वो क्रेडिट ये लोगों को जाता है HR टीम को, और जो लोगों ने नहीं किया वो भी क्रेडिट आपको. सुख दुःख में हम सहभागी. गुड. सो आई लाइक टू इनवाइट, ये जनक है जो बच्चे को पैदा करते हैं कंपनी के लिए. HR डज द रिक्रूटमेंट एंड गिव द अपॉइंटमेंट लेटर. उसके बाद डेफिनेटली अदर रोल इज आवर ट्रेनर जो उनको डेवलप करते हैं, टीचर एजुकेशन देते हैं, राइट. और टीचर का कद जो होता है वो माँ बाप से कम नहीं होता. सो लेट अस वेलकम मिस्टर कस्तूरी टू से फ्यू वर्ड टू ऑल परफॉर्मर्स. थैंक यू वेरी मच. वेरी गुड इवनिंग टू ऑल. जो बेस्ट परफॉर्मर्स का जैसा मैंने आई वॉज इन HO दैट टाइम लास्ट मंथ लास्ट वीक, तो मैंने प्रैक्टिकली देखा नहीं, मगर देखने से ज़्यादा मुझे जो टीम से मुझे मैसेज मिला है कि हाउ यू पीपल आर वर्किंग एट द टाइम ऑफ वीकेंड मंथ एंड में, वो पता चला आप लोगों ने कितना मेहनत किया है. और मैं कहता हूँ कि ये जो बेस्ट टॉप परफॉर्मर्स है, एंड एक्चुअली देखेगा तो सभी लोग टॉप परफॉर्मर्स है. जो जितना मेहनत आप लोग ने किया है, जस्ट एक टॉप 1 टॉप 2 टॉप 3 एक नंबरिंग है, तो ये नंबर नहीं आया तो इसका मतलब ये नहीं कि हमने परफॉर्मेंस अच्छा नहीं किया. आप लोगों ने बहुत अच्छा काम किया. आई विश यू ऑल द बेस्ट फॉर अपकमिंग टारगेट्स फरवरी मार्च. तो जैसा पैन इंडिया लेवल में नंबर 4 था, तो मुझे लगता है कि नंबर 1 नंबर 2 आने के लिए ज़्यादा टाइम नहीं लगेगा. जितना लेवल तक आप लोगों ने मेहनत किया है लास्ट वीक में, लास्ट मंथ, मतलब आपने विश कर रहे हो या टारगेट दे रहे हो? दोनों. टारगेट तो अचीव करेंगे, टारगेट तो कंपनी दिया है. हु वी आर गिव टू टारगेट हम कौन होते हैं कि टारगेट देना है? कंपनी ऑलरेडी साहब ने टारगेट दे दिया, तो अचीव करने के लिए कोई बड़ी बात नहीं है आप लोगों का. जो मेहनत आप लोग ने किया है, जो लेवल से जो लेवल तक पहुंच गए लास्ट 10 डेज के अंदर. सो आई विश यू ऑल द बेस्ट टू ऑल, नॉट ओनली दिस टॉप परफॉर्मर्स, टू ऑल. थैंक यू वेरी मच. देखो सर, आप थोड़ी देर रुको, हम मैनेजर सुपरवाइजर के भी अनाउंस करेंगे, उसके बाद हम परफॉर्मेंस मीट में जाएंगे, राइट. तो जस्ट वेट फॉर 5-10 मिनट्स मोर.
Yeah, I'd like to invite Mr. Sheshav, who is a back-end operation वो देखते हैं manager for warehouse. संदीप power नहीं है, so Sir, Sheshav, please address your performance, please. अभी पिकिंग चेकिंग के 2 लेडीज़ है मेरे पास में, जैसे कि अमृता है और एक प्रीति जावड़े करके है। दोनों नए हैं लेकिन एक्सपीरियंस नहीं, कुछ नहीं। तो भी वो जो एवरेज रहता है पिकिंग चेकिंग में, वो एवरेज फुलफिल करती है वो लोग। उसकी वजह से उनको वो परफॉर्मेंस का ये अवार्ड मिला है। हमारे टाइम पे तो कुछ नहीं था, लेकिन अभी ये सुन के बहुत अच्छा लगता है। उस टाइम पे था, अगर रहता तो आनंद सर बहुत अवार्ड देते मेरे को, क्योंकि उस टाइम पे मैं बहुत समय से इतना परफॉर्मेंस था। वो बुरा लगता है थोड़ा कि उस समय पे नहीं था, अभी चालू है, लेकिन ये लोगों के लिए बहुत अच्छा है। ऐसे चालू रहेगा तो कंपटीशन रहेगी तो सेल भी ज़्यादा बढ़ेगा परफॉर्मेंस की वजह से। Well said, Sheshav. Thank you. We'd like to invite Mr. Vivek, who looks after accounts department and deposit and आपका बैंक में कितना पैसा डिपॉजिट करना है, कितना नहीं किया, so सबसे डिफिकल्ट टास्क and उनके वजह से कंपनी आगे बढ़ रही है। Congratulate all performers. सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन करतो मी. चांगले परफॉर्मन्स केले तुम्ही मागच्या महिन्यामध्ये, त्याच्यापेक्षा अजून तुम्ही करून मार्चमधलं जे टार्गेट आहे ते अचीव करावं, ह्याच्यासाठी मी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. विवेक पीछे बहुत अच्छा बात करते हैं, लेकिन जब कैमरे के सामने आते हैं थोड़ा कैमरा फीलिंग आता है, राइट? या विल कॉल उद्धव, आवर बीडी मैनेजर, लास्ट मंथ promoted, to say few words to all performers. कॉन्ग्रेचुलेशंस टू ऑल. अच्छा कर रहे सब लोग, और भी अच्छा हो. थैंक यू. खाना नहीं खाया? 10 क्यों है तुम? बॉस ने डांटा? बाहर से आने से क्या होता है? बाहर भूत देखा? यार कितना बात करते हो आप लोग पीछे, मतलब इसका मतलब ये दूसरे के बारे में बात करना बहुत इंटरेस्टिंग है, वो जो जा रहा था, लेकिन जब खुद बात कर रहे हैं तो बहुत डिफिकल्ट. सो वी लाइक टू इनवाइट मिस्टर कमलेश, इट इज स्टेशनरी डिपार्टमेंट हेड, एंड ही विल एड्रेस ऑल परफॉर्मर्स. सर्वप्रथम सगळ्यांचे जे टॉप परफॉर्मन्स आहेत त्यांना माझ्याकडनं अजून चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा, आणि ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचं अभिनंदन. आणि असंच या ट्रॉफीज पण कमी पडल्या पाहिजेत नेक्स्ट टाईममधले, जास्त करून परफॉर्मन्स मीटमध्ये सामील व्हा आणि सगळे निवडून या भरपूर काम करून. So we'll call Vinay Shirke and our marketing department, one and only one man army, बहुत मेहनत करते हैं. Please address. गुड इव्हनिंग ऑल. सर्वप्रथम जे टॉप परफॉर्मर्स आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा, आणि ज्यांना ट्रॉफीज आणि बॅचेस मिळाले नाही त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो, जेणेकरून सर्वांना मोटिवेट होऊन त्यांनासुद्धा ते बॅचेस आणि ट्रॉफीज मिळावं, त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मार्चमध्ये सुद्धा आपलं टार्गेट अचीव करून आपण फर्स्ट रँक किंवा सेकंड रँकपर्यंत यावं, यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. So we'd like to call Mr. Kishore Jagdale. He is Mart Operation Head. Please say a few words to all performers. थैंक यू ऑल ऑफ यू. एंड जितने भी शॉप के जो मतलब स्टाफ है आपने, उन्होंने जितना अच्छा काम किया है उनकी वजह से उनको ये एक गिफ्ट की तरफ से, मतलब गिफ्ट दे के उनको एक अच्छे काम के लिए उनको प्रोत्साहित किया जा रहा है. मेरा ये है कि मतलब सब काम अच्छा कर रहे हैं, बट जो अच्छे से अच्छे लेवल पे जाता है उसको ये परफॉर्मेंस दे के, ट्रॉफी दे के उसका गौरव कर रहे हैं हम. इससे अच्छा और मतलब इस मिडिल क्लास में और कुछ हो नहीं सकता. मेरा जो भी अभी इसमें मैं समझ रहा है कि उसने मुझसे ज़्यादा काम किया, उसने कम किया. काम कोई कम नहीं करता, कोई ज़्यादा नहीं करता, बट ये है कि काम का जो ये तरीका है उस तरीके से आप चलेंगे तो आपका जो टारगेट है वो भी अचीव हो जाएगा, और
जो ट्रॉफी है उसमें आप क्वालिफाई हो जाएंगे। थैंक यू। सबसे अच्छी बात है कि किशोर सर ने आज बोलना ही नहीं दे रहे मुझे, ये कुछ बोला ही नहीं, आप लोग झूठ बोल रहे। या विल कॉल आवर वन एंड ओनली परचेस गाय एंड हमारा परचेस सर, सीनियर सर संतोष पवार जी, एंड प्लीज अप्रिशिएट ऑल परफॉर्मर्स। गुड इव्हनिंग। सर्वांचं प्रथम मी अभिनंदन करतो जे परफॉर्मन्स टीम आहे, जे मेंबर्स आहेत त्यांचं, की त्यांनी हार्डवर्क करून ती अचिव्हमेंट केलेली आहे त्याच्याबद्दल। त्याच्या व्यतिरिक्त जी स्टोअर टीम आहे, जो स्टोअर स्टाफ आहे, सुपरवायझर्स आहेत, मॅनेजर्स आहेत, ही एक टीमवर्कनी हा रिझल्ट बेनिफिट होतो, सिंगल याच्यामुळं नाही होत। आणि याच्या पलीकडेही जाऊन मी अजून एक गोष्ट सांगतो की तुम्ही स्टोअर स्टाफ किंवा सुपरवायझर्स, मॅनेजर्स हे एक वॅरियर्स आहेत का, तर याच्या मेन व्हाईल एक बाउंड्रीज आहेत की एका साईडला सोसायटी एक्सपेक्टेशन आहे, सोसायटी म्हणजे समाजाची हेल्थकेअर नीड्स आहेत की जे तुम्ही फेस करता, आणि दुसऱ्या साईडला कसं आहे कंपनी पॉलिसीज आहेत की कंपनीच्या पण काही पॉलिसीज आहेत त्या तुम्हाला ते रूल आउट करायचे आहेत, ब्रेकअप करायचे नाहीत। हे सर्व गृहीत धरून तुम्ही ती अचिव्हमेंट करताय, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती तुम्ही करून दाखवलेले। त्यामुळं परफॉर्मन्स ज्यांनी केलेलं आहे, अवॉर्ड विन केलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी सपोर्ट केला आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन। चाइना में आप देखे होंगे ओलंपिक्स में और सबसे ज्यादा गोल्ड मेडल वो लोग जीतते हैं, राइट। बच्चा जब पैदा होता है तो उसको बाप उसको स्विमिंग पूल में डाल देता है, वो कैसे ना कैसे तैरेगा। छोटे छोटे बच्चे तैरते हैं एंड दे आर वेरी फ्लेक्सिबल बिकॉज उनका कल्चर ऐसा बन गया। सो नाउ पुणे कल्चर इज लाइक दिस, एवरीबडी हैज बिकम अ गुड स्पीकर। दैट इज गुड। एवरीबडी मस्ट हैव स्पोकन वेरी नाइस। जय बले सर, अच्छा बोला। उधर बाहर से आता, राइट। Yeah, so I'm inviting Ashfaq और फ्रेंचाइजी हेड so far, पता नहीं ऊपर से कोई आ भी सकता है कभी। Yeah, please. गुड इवनिंग एवरीवन। सभी टॉप परफॉर्मर्स को बहुत बहुत शुभकामनाएं। आपने जो परफॉर्मेंस किया, जहाँ तक आपके लिए जो भी आपने एफर्ट दिए उसका आपको ये एक रिवॉर्ड बोलकर कंपनी आपको रिप्रेजेंट कर रही है। अभी तक जितने भी टॉप परफॉर्मर्स मीट हुए वो सब के लिए और आपके लिए एक स्पेशल मैसेज है कि अभी तक जो किया वो बहुत एग्जाम्पलरी था, एकदम आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस था, जिस वजह से आपको आज रिवॉर्ड मिल रहा है और वो आप उसके लिए फुल्ली आप केपेबल हो। पर आने वाला समय हम सब के लिए एक टफ चैलेंज लेकर आ रहा है। आने वाले 1.5 महीने में हम सबको मिलकर एक माइलस्टोन अचीव करना है। तो जितने भी टॉप परफॉर्मर आज तक बने हैं, वो आप सबके ऊपर एक अलग सी रिस्पॉन्सिबिलिटी है कि आप सब लोगों को जो दिया गया टारगेट है वो सबको अचीव करना है। आपकी जो स्ट्रेंथ और कैपेबिलिटीज को जज करके जो कंपनी ने आपको, जो आपके मैनेजर ने ट्रस्ट दिखाया है, उसको अभी आपको कंपनी को देना है कि हम डेडिकेटेड क्यों थे, हमें इतना कंपनी ने क्यों ट्रस्ट करके अवार्ड दिया। तो आने वाले समय में आपको 100% प्रूव करके दिखाना है। तो इसके लिए ऑल द बेस्ट। मार्च 2025 हमारे लिए एक बड़ा ही रिमेंबरेबल रिमार्क बनना चाहिए और पूरा मेड प्लस पैन इंडिया में सब लोगों ने बोलना चाहिए कि ये ड्रास्टिक ग्रोथ पुणे डिवीजन ने कैसे किया। जनवरी में हमने किया, फिर हम मार्च में फिर से करेंगे। तो सब टॉप परफॉर्मर थोड़ा अलर्ट हो जाइए और आने वाले समय के लिए तूफान के लिए तैयार हो जाइए। जोश आ गया, जोश आ गया। या मैं बोल दूं कि जितने भी ट्रॉफीज हम दे रहे हैं एंड ऑल दिस ट्रॉफी सिलेक्शन एंड उसका नाम लिखना एंड ऑल द इनिशिएटिव्स अशफाक एंड विनय शिर्के ने किया। आई वांट एवरीबॉडी टू क्लैप फॉर दिस गाइस। दे आर वेरी कंसिस्टेंट इन देयर अप्रोच एंड जो प्रेजेंटेशन बनाया वो सचिन ने बनाया एंड कंसिस्टेंट वो प्रेजेंटेशन बना रहे हैं। सो आपने देखें कि इतने अच्छे से पीपीटी जो बन रहा है। सो प्लीज अप्रिशिएट सचिन ऑल्सो। So I'd like to invite Mr. Santosh Wagmore, the manager for RSS, to host the meeting right now onwards. वो inform करेंगे कौन कौन performers है and manager wise. So every manager he'll be inviting.
गुड इव्हनिंग सगळ्यांना. जसं की आपण बघतोय हा 5वा महिना आहे की आपण कंटिन्युअसली परफॉर्मन्स मीट करतोय. लास्ट हा 2nd महिना आहे की जिथे आपण व्हर्च्युअल करतो. जसं लास्ट महिन्यात सर्व मॅनेजर त्यांच्या जे परफॉर्मर होते त्यांच्या घरी गेले, जे की युनिक तो थॉट्स होता आणि तो खूप सक्सेस झाला, जे की आपले मॅनेजर सर्व आल्यानंतर इथं आपल्याला शेअर करतील. जसं अशफाकने सांगितलं, विनयने सांगितलं असं की आपला जे इथपर्यंत जे परफॉर्मन्स आले त्यांच्यावरती जशी जबाबदारी आहे, तर सगळ्यांवरतीच एक जबाबदारी आहे की आपल्याला मार्चमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे बेस्ट करायचं आहे. त्याच पद्धतीनं सगळे आपण या पूर्ण महिन्या 100% आपण मार्चमध्ये देणार आहे. त्याच पद्धतीनं मग जे परफॉर्मन्स होते त्यांनी सुद्धा म्हणजे थोडंसं जास्त इनिशिएटिव्ह, सुपरवायझर लेवलला लोक इनिशिएटिव्ह घेतात त्याच पद्धतीने त्यांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. आणि जसं या आता जे 16 परफॉर्मन्स आहेत ते सोडून जसं त्यांनी को स्टाफ, जसं संतोष सरांनी सांगितलं की फक्त एक पुढे टीमचा एक कॅप्टन येतो. आता इंडियन टीम विन झाल्यानंतर एक कॅप्टन फक्त स्पीकरवरून बोलतो, पण त्याच्यामध्ये 11 लोकांचं जे कॉन्ट्रीब्युशन असतं तेच महत्त्वाचं असतं. तसंच आहे शॉप लेवलला इच अँड एव्हरी जो पण ग्राउंड लेवलला एम्प्लॉय आहे त्याचे सगळ्यांचे कॉन्ट्रीब्युशन आहे. फक्त एकच आहे की त्याच्यामधला एक लीड करणारा मुलगा इथं लीड करून परफॉर्मन्समध्ये बनतो, तो एक्स्ट्रा काहीतरी म्हणजे तो नजरेत येतो त्याच पद्धतीनं. तर माझे तेच आहेत की जे टॉप परफॉर्मन्स आहेत त्यांना तर शुभेच्छाच, म्हणजे शॉप लेवलला पण एम्प्लॉईज आहेत ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन खरंच चांगलं आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन. मी आता इथून पुढं जे कार्यक्रम आपला आहे, जे आपले मॅनेजर आहेत त्यांना मी इन्व्हाइट करेन, ते त्यांच्या टॉप परफॉर्मरबद्दल थोडं सांगतील आणि इथून पुढे ते थोडं कार्यक्रम हँडओव्हर करतो मी त्यांना. तर पहिलं जे आहेत स्टॉप कर. चालू केलं. तर मी पहिला टॉप परफॉर्मर्स म्हणजे टीम जे आहे मॅनेजर अविनाश आणि टीम, तर मी अविनाशांना इन्व्हाइट करतो की त्यांनी यावं आणि त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल थोडंसं त्यांच्याबद्दल सांगावं. सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल टॉप परफॉर्मर्स जानेवारी मंथ. आणि त्याच्यात माझ्या एरियामधून 2 आहेत, एक संजय जाधव बोपकेल स्टोअरमधून आणि एक राजेश दुटंदे आंबेठाण रोड चाकणमधून. तर बोलायचं झालं त्या दोघांबद्दल तर राजेश दुटंदे तो जो आहे तो गेले 2 महिन्यातच तो जॉईन केलेला आहे. लास्ट 2 महिन्यापूर्वीच त्यांनी जॉईन केलं आहे आणि त्याचा परफॉर्मन्स एवढा दिसून आला आहे की जे आंबेठाणचं स्टोअर होतं लॉस मेकिंग ते आता सध्या प्रॉफिटमध्ये 20% MHS ते करत होते, डायरेक्ट 30% MHS आहे 2 महिन्यातच. आणि संजयबद्दल बोलायचं झालं तर संजय हा पहिला माऊली नगरला होता PNQ 131ला, परत आम्ही त्याला काही कारणास्तव 135 बोपकेलला ट्रान्सफर केलं आणि तिथं जाऊन त्यांनी परफॉर्मन्स एवढा चांगला दिला आहे की डायरेक्ट 36% त्याचा MHS आहे लास्ट मंथमध्ये आणि सेलही त्यांनी काही ड्रॉप होऊ दिलेलं नाही. तर कॉंग्रॅच्युलेशन टू बथ संजय अँड राजेश. तर दोघांना एवढं सांगतोय, मी तुमची ट्रॉफी घेऊन येतो तुमच्या घरी, तुम्ही रेडी राहा. बस. मी आहे माधव काळे सुपरवायझर आणि आमचे मॅनेजर सर आहेत अविनाश सर. तर आम्ही आलो आहे आंबेठाण रोड चाकण स्टोअरला ते लास्ट मंथ बेस्ट परफॉर्मन्स राजेशला त्याची ट्रॉफी देण्यासाठी. चला तर आपण त्याला भेटूया. कॉंग्रॅच्युलेशन राजेश, थँक्यू सो मच. मंथमध्ये बेस्ट परफॉर्मन्स केल्याबद्दल ऑफिसमधून तुम्हाला जी ट्रॉफी आलेली ती ट्रॉफी देण्यासाठी आम्ही आलेलो. थँक्यू सो मच सर. तर ही ट्रॉफी आणि बॅच अविनाश सर तुम्हाला देते. ओके सर. ठीक आहे. तर राजेशबद्दल जर सांगायचं झालं तर राजेशचं जॉईनिंग जस्ट 4 महिने अगोदरच झालेलं आहे. 4 महिन्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स खूपच चांगला होता की 4 महिन्यामध्ये तो बेस्ट परफॉर्मर म्हणून सिलेक्ट झाला आहे लास्ट मंथमध्ये, जे की लास्ट मंथमध्ये त्यांचा सेल MHS आणि ग्लुसिप्रो 22,000 सेलमध्ये त्याने जवळपास 41 ग्लुसिप्रो स्टोअरमध्ये सेल केलेले, त्याच्यावरूनच त्याचा परफॉर्मन्स दिसून येतो. तर त्यामुळे त्याला बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड भेटलेला आहे. तर याच्या पुढे पण त्याने असाच परफॉर्मन्स द्यावा. नेक्स्ट मंथ असेल फेब्रुवारी जानेवारी पुढच्या मंथमध्ये पण तो बेस्ट परफॉर्मर म्हणून सिलेक्ट झाला पाहिजे अशीच अपेक्षा आहे.
तर त्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक आणि त्याच्याबद्दल तो 2 शब्द बोलेल. थँक्यू सो मच सर. आणि खास करून मला अविनाश सर आणि माधव सरांचा खूप सपोर्ट मिळालेला आहे. त्यांनी स्वतः येऊन आमच्यासोबत मार्केटिंग केलेली आहे आणि त्यामुळे मला जास्तीत जास्त कस्टमरला प्रमोट करून मेडप्लसचे ब्रँड किंवा मेडप्लसच्या प्रोडक्टबद्दल जास्तीत जास्त फायदे मी कस्टमरला दिलेले आहे. थँक्यू सो मच. खूप छान. अविनाशने ज्या प्रकारे सांगितलं, जसं लास्ट महिन्यात पण ते गेले होते, जसं दत्ता वगैरे त्यांच्या टीमच्या घरी, तसं ज्या वेळेस पण राजेश आणि संजय यांच्या घरी येत आहेत. तर राजेश आणि संजयलाही सांगणार की बाबा तुम्ही तयार राहा. अविनाश वगैरे ते येत आहेत सुपरवायझर, तुमचं अभिनंदन करण्यासाठी. त्यानंतर मी दुसरी टीम आहे सेकंड, ज्यांना मी इन्व्हाइट करतो, बालाजी आणि टीम सोलापूरचे. तर बालाजी यांनी यावं त्यांचं मनोगत सांगा. थँक्यू व्हेरी मच सर. पुढचं ते दाबा बटन वरती, मागचं बटन. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ॲक्च्युली हे परफॉर्मन्स मेट म्हणजे एक सुवर्णसंधी सगळ्यांसाठी आणि एकतर चांगल्या प्रकारचं एक उपक्रम आहे. जवळपास आपण 5 महिन्यापासून पाहतोय. पहिले 3 महिने जे आहे आपण परफॉर्मन्सला डायरेक्ट इथं बोलत होतो ऑफिसला आणि लास्ट महिन्यापासून आपण त्यांच्या घरी जाऊन देतो. इट वॉज व्हेरी ग्रेट थिंग. कारण ते जे विचार करून कोणी जे सांगितलं सरांनी ते खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे लास्ट महिन्यामध्ये. आमच्या लास्ट महिन्याच्या परफॉर्मन्समध्ये SUR 11मधून ऐश्वर्या मॅडम होत्या, त्यांच्या आम्ही घरी गेलो. त्यांच्या फॅमिली मेंबरसोबत आम्ही चर्चा केली 5 मिनिटाची आणि एवढे खुश झाले सगळे फॅमिली मेंबर. त्यांचे मदर असो सिस्टर असो त्यांनी होते आणि आम्हाला इन्व्हाइट केलं त्यांनी. सगळे आमच्यासाठी थांबले. ओके, एवढं चांगलं वाटलं की आतापर्यंत आपण जे काम करतो जवळपास 10-15 वर्षापासून, कारण फॅमिली मेंबरला आपण कधी भेटत नाही त्यांच्या, तर त्यांना पण खूप चांगलं वाटलं आणि त्यांचा परफॉर्मन्स वरच्यावर वाढत जातो आहे आणि रेग्युलरली त्यांच्यामध्ये ज्या सुधारणा भरपूर होत आहेत. इंटरेस्ट आणि इन्व्हॉल्वमेंट पण वाढलेली आहे त्या एम्प्लॉयची. ह्याचा खूप अभिमान वाटला आम्हाला. तसेच आमचा दुसरा परफॉर्मन्स होता SUR 18मधून नई जिंदगी स्टोअरमधून, लास्ट महिन्याचं सांगतो आहे मी. त्यामध्ये हसन म्हणून त्यांच्या पण घरी गेलो होतो आम्ही. त्यांच्या फॅमिलीनं पण आम्हाला वेलकम केलं आणि चांगल्या प्रकारे त्याला आजूबाजूच्यांनी पण ते पाहिलं आणि त्यांना पण खूप गौरवान्वित झालं त्याच्यामुळं आणि त्यांचा पण परफॉर्मन्स रेग्युलर वरच्यावर वाढत आहे आणि चांगल्या प्रकारे ते करत आहेत. तर हे जो उपक्रम आहे तो वारंवार सगळ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचा आहे. तर आमच्या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो. त्यासाठी वारंवार त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत, हार्डवर्क करत आहेत. तर या महिन्यामध्ये आमचे जे टॉप परफॉर्मन्स आहेत, एक SUR 14मधून आमच्या स्टोअरचे सागर तेली एक आहेत आणि दुसरे जे आहेत ते विशाल कोरे KLP 1मधून, सॉरी SLI 1मधून सांगली. हे दोन्ही डायनामिक प्लेयर्स आहेत आमच्या टीमचे सगळ्यात. नंबर 1मध्ये SUR 14मधून सागर तेली जे आहेत त्याला आम्ही 360 म्हणून म्हणतो नॉर्मली, कारण तो जो आहे ओनरशिप स्टोअर आहे जवळपास आणि ज्यावेळेस त्यांनी ओनरशिपमध्ये घेतलं 30,000 to 40,000 काहीतरी ॲव्हरेज होतं. आता अप्रॉक्सिमेटली ते 58,000 ते 60,000 पर्यंत करतो. 2च एम्प्लॉय काम करतात आणि तो असा स्टोअरमध्ये थांबलेला असतो. तर कंटिन्यू ॲट अ टाईम किती कस्टमर आले तर त्याच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की चांगल्या प्रकारे कस्टमरला फास्ट सर्व्हिस देतो आणि उत्स्फूर्ताचा ॲक्टिव्ह राहतो. त्याचबरोबर लास्ट महिन्यामध्ये त्यांनी एवढा चांगला प्रतिसाद दिला. कॅनोपीमध्ये जवळपास 1,38,000 त्यांनी सेल केला फक्त 4 कॅनोपीमध्ये. म्हणजे एका कॅनोपीत 40,000 30,000 असंच ॲव्हरेज आलेलं आहे आणि तो स्वतःहून म्हणायचा की सर आपण कोण्या दिवशी लावूया, मी कोण्या दिवशी लावूया. म्हणजे एवढं चांगल्या प्रकारचं त्यांनी काम केलं आणि जवळपास 37 ग्लुसिप्रो त्यांनी स्वतः विकलेलं आहे त्या एकल्या एम्प्लॉईने. त्याच्यामुळं खूप चांगल्या प्रकारचं सक्सेस आहे. त्याचबरोबर दुसरा एक आमचा आहे विशाल कोरे. विशाल कोरे हे जे आहेत सांगली 1चा एम्प्लॉय आहे आणि त्यांच्यामध्ये असं आहे, आम्ही म्हणतो की बाबा रोज लावलं कॅनोपी तर थोडंसं सेल कमी होईल. ते म्हणतात नाही सर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, 2 दिवसाला तरी आम्ही समोर लावतो. ते समोर लावलेले असतात त्यांनी आपलं हे टाकून टेबल टाकून आणि मधून सेल करत राहतात, ऑब्झर्व करत राहतात कस्टमरला आणि येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला ते प्रॉपर सांगत असतात. त्यांचा सेल ग्रोथ जे आहे लास्ट महिन्यामध्ये 14% ग्रोथ झाला, 14% ॲडिशनल. तर खूप चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे. डे 1 पासून चांगला सेलमध्ये पण इम्प्रूव्हमेंट आहे आणि MHSमध्ये. त्यामुळे आणि बाकी सर्व टीमनं आमचे जे आहेत एकंदरीत पूर्ण टीमनं चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दिलेला आहे. खूप हार्डवर्कर आहेत आणि प्रत्येकाचं आम्ही शब्दशः अभिनंदन करतो, कारण त्यांच्याशिवाय आम्ही कुठलीही गोष्ट अचीव करणं हे शक्य नाही आहे. ओके, आणि त्यांचं सगळ्यांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. पण त्याच्यातून 1-2 जे आम्ही निवडतो
ते प्रत्येक वेळेस त्यांनी पण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढच्यांनी प्रयत्न करावे हीच आमची इच्छा आहे. आणि त्याचबरोबर सगळ्या परफॉर्मन्स जी जवळपास 16 ट्रॉफीज इथं आहेत त्या परफॉर्मन्सला मी पण अभिनंदन सांगतो. आणि हे एक चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे. मी ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस एक प्रकारचा आनंदाची लहर निर्माण होते, जेणेकरून त्या एम्प्लॉईला अजून थोडंसं द्विगुणित होते काम करण्यासाठी. त्यामुळं सर्वांचे ह्या आमच्या टॉप परफॉर्मन्सचे पुनश्च एकदा स्वागत. थँक्यू ऑल. सागर अँड विशाल, मी येत आहे आपल्या सर्व सुपरवायझर्स आनंद सर आणि संदीप सर यांच्यासोबत. तुमच्या घरी तयार राहा. तर आम्ही तुमच्या इथं सागर मुलगा आहे, आमच्या तो चांगल्या पद्धतीने काम करतो. त्यामुळे त्याला या महिन्यात एम्प्लॉय ऑफ द मंथचा अवॉर्ड आपण त्याला देतो. आतापर्यंत आम्ही काय करत होतो, एम्प्लॉयला ऑफिसला बोलवून देतो, पण ज्यांना माहीत नसायचं की त्यांचा मुलगा त्याच्यासाठी काय करतो किंवा तुम्ही त्याच्यासाठी एवढं कष्ट केलं तर त्याची अचिव्हमेंट काय आहे हे आम्ही ऑफिसला बोलवतो, तुम्हाला नाही करणार. पण आता याचा सत्कार तुम्ही स्वतः करायचा आणि आम्ही हा मान आम्ही तुम्हाला देतो. तुमच्या मुलाने या महिन्यातला बेस्ट एम्प्लॉय ऑफ द मंथ हा पुरस्कार घेतला तर तो तुम्ही त्याला द्यावा. आणि हा स्पेशल बॅच असतो जो प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा पण स्टोअरमध्ये असेल तर त्यावेळेस त्याला बॅच लावून तो कामावर थांबतो. आणि हे फार्मसीचा हे एवढा मोठा सन्मान आहे. ॲक्च्युली ऑफिसमध्ये आम्ही देतो, पण आई वडिलांना पण कळायला पाहिजे आपला मुलगा काय करतो. तुम्ही एवढं शिकवलं मोठं केलं आहे, पण त्याने त्या शिक्षणाचा किती उपयोग केला आहे, किती त्याला स्वतःच्या जीवनात उपयोग केला आहे, इतरांसाठी त्याचं शिक्षण किती कामासाठी येते हे सगळं त्यातून येतं. तसं त्यामुळे तुमचे संस्कार वगैरे पण सगळं बोलून तो प्रत्येक गोष्ट ऐकतो. गव्हर्नमेंट प्रत्येक गोष्टी चांगली असते. जी पण गोष्ट आम्ही सांगतो तर ती त्यासाठी ते धडपडतो, प्रत्येक प्रयत्नशील असतो. काय चांगला परफॉर्मन्स पण चांगला. तर विशाल आणि सागरचं अभिनंदन. तसंच तुम्ही हसन आणि त्या लास्ट टीम बद्दल पण सांगितलं की त्यांनी घरी आल्यानंतर कशा प्रकारे विश केलं, कसे तुम्हाला रिसीव्ह केलं आणि तुम्हाला बाकी पाहुणचार केला. तर आम्हाला तेच सांगणं आहे की बाबा मेडप्लस तुमच्या घरापर्यंत येत आहे, जे की लास्ट याच्या अगोदर कधी झालं नव्हतं. एक सुपरवायझर मॅनेजर फक्त आपण जे की शॉप लेवललाच फॉलोअप होता, जे की तुमच्या घरापर्यंत आल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येतोय, त्याचबरोबर आम्हालाही कॉन्फिडन्स येतोय की बाबा तुमच्यासोबत एक रिलेशन बिल्ड होते. तर खूप खूप अभिनंदन सागर आणि विशालचं. त्यानंतर मी नेक्स्ट मॅनेजर यांना इन्व्हाइट करतो की प्रकाश यांना त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल ते त्यांचं मनोगत सांग. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल टॉप परफॉर्मर इन जानेवारी मंथ. माझ्या टीममध्ये 2 परफॉर्मर ह्या जानेवारीमध्ये परफॉर्मर चूज करणं खूप क्रिटिकल होतं, कारण सगळ्यांचाच परफॉर्मन्स खूप चांगला होता. पण त्याच्यामध्ये एक तंजिला मॅडमनी जो परफॉर्म केला होता त्याच्यामध्ये ॲक्च्युली जर उर्वी कांचन पाहायचं झालं तर हा उर्वी कांचनचा खूप मोठा टास्क होता. हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता, जे की 40,000 रुपये जो सेल चालू होता लास्ट ऑक्टोबरला माझ्याकडे जे स्टोअर होतं त्यावेळेस 40,000 जे ॲव्हरेज होतं. पण एक खूप मोठा टास्क होता ते आपल्याला ज्यावेळेस आपण शॉप ट्रान्सफर केलं त्याच्यानंतर ते एक 67,000पर्यंत क्रॉस करायचं होतं. आणि लास्ट मंथमध्ये त्यांनी 61,000 सेल क्रॉस केला. MHS त्याचा 20% जो MHS होता तो MHS त्यांनी 25% क्रॉस केला. तर हे खूप मोठं श्रेय तंजिला मॅडमचं जात आहे. त्या ठिकाणी म्हणजे जर मॅनपॉवर सेट केली तर 100% तिथं हे त्यांचं परफॉर्मन्स निघून येतो. त्याच्यानंतर एक समाधान लोखंडे जी त्यांनी हडपसरमध्ये की खूप मोठी अचिव्हमेंट त्यांनी हे केली. आमच्यासाठी खूप मोठा टास्क होता तो हडपसरमध्ये की जेणेकरून कधीही तिथं 12% किंवा 13%च्या वरती MHS होत नव्हता कधी. तर तो MHS 25% न्यायचा आणि डेडिकेशन आणि काम कसं करायचं हे समाधानकडनं खूप मोठं शिकायचं आहे. कारण ॲक्च्युली प्रत्येक सकाळी 8 ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि ते स्टोअर
ॲक्च्युली 12% 13%वरनं 28% पोचवलं. तर दोन्ही टॉप परफॉर्मरचं कॉंग्रॅच्युलेशन. समाधान आणि तंजिला मॅडम, आम्ही येत आहोत तुमच्या घरी तुमची ट्रॉफी घेऊन. लोखंडे यांची ट्रॉफी घेऊन हडपसर शॉपमध्ये. लास्ट मंथ जे परफॉर्मन्स केला त्या परफॉर्मन्सबद्दल बेस्ट परफॉर्मन्स होता. जो MHS गेम केला, त्याच्यानंतर जो सेल ग्रोथ होता त्याबद्दल लास्ट मंथ त्या प्रत्येक मंथला आपण काय करत असतो, एक स्पेसिफिक स्टोअर असतं की प्रत्येक एम्प्लॉईला त्याचं जे काम केलं आहे, हार्डवर्क केलं आहे त्याच्यासाठी आपण सन्मान चिन्ह देतो. त्याच्यासाठी हे तुमच्यासाठी एम्प्लॉय ऑफ द मंथ, ठीक आहे, हे त्यांच्या हस्ते देत आहे. जरा एक थोडंसं त्यासाठी ॲक्च्युली हे असतं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. तुम्ही समाधान यांचे पाहू. प्रत्येक वेळेस काय असतं आपण घरी देतो, पण आता समाधान नाही म्हणून तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं. तर प्रत्येक महिन्याला आपण बेस्ट एम्प्लॉय म्हणून अवॉर्ड देतो. पण लास्ट 2 मंथ खूप क्रिटिकलमध्ये मलाही माहिती आहे काही इश्यूज होते, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये बेस्ट परफॉर्मन्स केला. ही परफॉर्मन्स कंटिन्यू असावं म्हणून आपण ही ट्रॉफी किंवा अवॉर्ड आपण देत असतो. एक तुम्ही तिकडनं हात लावा. मॅडम या आतमध्ये लास्ट मंथमध्ये होतात ना बॅच तुमचे याच्यात बॅच तू नाही त्यांनी नाव. बॅच लावा. प्रत्येक वेळेस ट्रॉफी ही ट्रॉफी घ्या. प्रत्येक हात लावा. हात लावा. हात लावा. थँक्यू प्रकाश, तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सचं माहिती दिली त्याबद्दल. तर कॉंग्रॅच्युलेशन तंजिला आणि समाधान. गुड इव्हनिंग ऑल. कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल परफॉर्मन्स. गेली 5 महिन्यापासून आपली इथं परफॉर्मन्स मीट होती. त्यामध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक मॅनेजरचे 2 एम्प्लॉय असतात. तसे यावेळेस पण माझ्या टीममधून 2 टॉप परफॉर्मन्स आहे. एक नातवेल्ली कांचनवाडीवरून आहे अविनाश, जे की लास्ट 6 महिन्यापासून ओनरशिप घेतली. तर त्याचा परफॉर्मन्स बघायला गेलं तर 25,000चा सेल होता. आज त्यांनी 50,000 पर्यंत नेऊन ठेवला आणि MHS पण 4 लाख आहे त्याचा आत्तापर्यंत. मनापासून कॉंग्रॅच्युलेशन त्याला. आणि दुसरा आहे धनंजय कोल्हे. हे दोघंही ॲक्च्युली मित्रच आहे. एका स्टोअरवरून आले होते बजाजनगरवरून आणि दोघांनी चांगला परफॉर्मन्स दिला आहे. धनंजय कोल्हे पण लास्ट मंथमध्ये चांगला परफॉर्मन्स, त्याचं पण स्टोअर सेम दोघांनी ओनरशिप घेतली होती सेम वेळेला. तर त्याचं स्टोअर 25,000चं होतं, आज त्यांनी 50,000वरती नेऊन ठेवलं आहे. आणि लास्ट मंथमध्ये ग्लुसिप्रो पण त्यांनी 55 ग्लुसिप्रो सेल आउट केलेले आहे. मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. आणि बाकीच्यांनी पण चांगला परफॉर्मन्स केला आहे आणि मार्चमध्ये पण नक्कीच तुम्ही चांगला कराल ही अपेक्षा आहे. धन्यवाद. अविनाश आणि धनंजय, मी येतोय तुमच्या घरी तुमची ट्रॉफी घेऊन. नमस्कार, आमचं सेकंड परफॉर्मर अविनाश सुरोसे याला मी ट्रॉफी आणि बॅच देण्यासाठी आलेलो आहे. माझ्यासोबत आमचे मॅनेजर आहे प्रवीण सर आणि आमचे CSI कॅन्डिडेट पण आहे आदिनाथ राऊत मामा. तर आता आपण अविनाशला त्याची ट्रॉफी आणि बॅच सुपूर्द करणार आहोत. तर तुम्ही आमच्यासोबत या. टॉपर आहेस तू. अविनाशला आपण जी ट्रॉफी देतोय त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देतोय, कारण त्यांनी लास्ट मंथमध्ये सेल MHS अँटीबँड खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि तो म्हणजे पूर्ण टाइम आपल्या मेडप्लस शॉपला देतो. त्यांचा स्टोर आहे कांचनवाडी नाथ व्हॅली.
AWB0003. तर त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आपण त्याचा बेस्ट परफॉर्मर म्हणून जानेवारीमध्ये त्याचा नाव निवडलं होता आणि तो आता बेस्ट परफॉर्मन्स म्हणून इथं आपल्यासोबत हजर आहे आणि आम्ही सरांना ट्रॉफी द्यायचं सांगतो. त्याआधी आपण त्याचं मनोगत ऐकून घेऊ. थँक्यू सर, म्हणजे मला ट्रॉफी दिल्याबद्दल आणि चांगलं सेल केल्याबद्दल. प्रत्येक कस्टमरला प्रमोट करायचं आणि चांगला कन्व्हिन्स करायला तर सेल आपोआप होऊन जातो. थँक्यू. तुला कसं वाटलं ट्रॉफी जी आम्ही तुला द्यायला आलेलो आहे? आपण पहिले जे तर पुण्यात ऑफिसमध्ये ट्रॉफी द्यायचं, पण आता आम्हाला असं इन्स्ट्रक्शन आलेलं आहे का तुम्ही डायरेक्टली त्यांना भेटून द्या. तर तुम्हाला ट्रॉफी घेऊन कसं वाटतंय? सर एक नंबर छान वाटतंय, कारण की सर बोलले ते घरी जायचं पण घरी समजा दूर असल्यामुळे गेलो नाही. सर शॉपला आले. थँक्यू. त्यांचे काका आहेत ते त्यांच्याबद्दल बोलतील. अविनाश जो आहे अतिशय चांगला म्हणजे वर्कर आहे तो मेट्रोचा. गैरहजर फार कमी राहतो आणि त्याची जी बोलण्याची पद्धत आहे ग्राहकाला ती अतिशय उत्कृष्ट आहे. इथून ग्राहक हा आनंदी होऊनच जातो. म्हणून मी अविनाशला अभिनंदन करतो ट्रॉफी भेटल्याबद्दल. काका बॅच अविनाशला. बेस्ट एम्प्लॉयचा बॅच आहे तो. या अविनाशचे मित्र पण आहे. अविनाशची ट्रॉफी आपण देऊया त्याला. ठीक. आनंद बोलणार का काही धनंजय बद्दल? थँक्यू. प्रवीण मॅनेजर आहेत संदीप कोडगिरवार यांचं. संदीप यांनी यावं त्यांचं मनोगत त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल सांगावं. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सर्वप्रथम ऑल परफॉर्मन्स जे आहेत टॉप परफॉर्मन्स त्यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जसं तुम्ही पाहताय माझ्या टीममधून 2 परफॉर्मर्स आहेत. एक अहमदनगर स्टोअर आहे श्रीराम चौक पाईपलाईनमधून शीतल मॅडम, आणि पुण्यातलं सहकारचं स्टोअर आहे रोहित. शीतल मॅडमविषयी सांगायचं म्हणजे की खूप डेडिकेटेड आहेत. कमी लोक असतात ते फार डेडिकेटेड असतात. त्या मॅडमला कुठलंही काम दिलं काही दिलं तर ऑलवेज रेडी होतात, राईट. आणि ते मनापासून आम्ही आता सुरुवातीला आम्ही जेव्हा त्यांना ओनरशिप दिली एका छोट्या स्टोअरला होते सर ते, आणि ते सतत मला म्हणायचे की सर चान्स द्या, कुठेतरी मोठं बनायचं काय ते स्टोअर द्या. असं बऱ्याच वेळेस असतं छोट्या स्टोअरला. त्यांना आम्ही चान्स दिला, त्यांनी करत प्रूव्ह करून दाखवलं. लास्ट महिन्यामध्ये जेव्हा आपला ड्राईव्ह होता आणि त्यांना आम्ही जस्ट सांगितलं की आपला ड्राईव्ह आपल्याला करायचं, आम्हाला परत सांगायची गरज नाही पडली. स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतला. मागच्या महिन्यामध्ये त्या स्टोअरने हायेस्ट ग्लुसी प्रो विकले माझ्या दोन्ही सेक्टरमध्ये. 102 ग्लुसी प्रो त्या स्टोअरचे मागच्या. आणि लास्टच्या दिवशी विशेष म्हणजे लास्ट दिवशी सगळे ग्लुसी प्रो टाकत होते. तर मग लास्टच्या दिवशी एका सेक्टरमधून ग्रुपला व्हिडिओ पडला 20 ग्लुसी प्रो. तर त्यांना कळालं की 20 ग्लुसी प्रो 1 डे. मॅडम म्हणलं ठीक आहे थोडा वेळ थांबा. आणि थोडं थांबले 6, 6:30, 7 वाजले की डायरेक्ट 30 ग्लुसी प्रो टाकले. त्यांनी सगळ्यांना कॉल एव्हरी कस्टमर्स, राईट. आणि ते आम्हाला कमाल वाटलं. जगदीश तिथं होते ते सी कॉल एवरीवन. जगदीश ने तो उन्होंने कॉल करके सबको बोला है. मतलब दैट इज गुड थिंग्स कि जो हम कस्टमर ट्री या फिर बोलते रिलेशन विद द कस्टमर्स, तो उनका बहुत अच्छा लगा. तो रिलेशन विद द कस्टमर्स बहुत अच्छे, सबसे बात किए, सबसे पोलाइटली जो भी है तो उन्होंने बहुत अच्छा किया है. MHS भी बहुत अच्छा किया उन्होंने. आणि रोहित विषयी सांगायचं म्हणजे रोहित ते म्हणतात ना ॲक्शन स्पीक्स मोर लाउडर दॅन द वर्ड, त्या पद्धतीने रोहित म्हणजे असा म्हणतात ना शांत होता असं वाटत नव्हतं. पण सडनली लास्ट 2-3 महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रोहित ट्रिमेंडसली वर आलाय. जे आम्हाला एक्सपेक्टेशन म्हणतात ना, आपलं एक्सपेक्टेशन असतं काही स्टाफ कनेक्ट ठरलेलं, त्यापेक्षा रोहित खूप चांगला काम केला. सहकारमध्ये ब्रेक ड्युटी असेल, ब्रेक ड्युटी तो कंटिन्यू करतो विदाउट आस्किंग सिंगल क्वेश्चन्स. ऑलवेज रेडी फॉर एनी ड्युटी, कुठली ड्युटी द्या, बेस्ट आहे. ईच अँड एव्हरी कस्टमरला प्रमोट करतो. मी आकाशला नेहमी विचारतो, आकाश रिअली रिकमेंड की खूप छान काम करतोय, म्हणजे इज द बेस्ट वन. आणि हा काही खूप जुना एम्प्लॉई पण नाही, तो नवीन एम्प्लॉय. तर बोथ ऑफ डिझर्व कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ देम. शीतल आणि रोहित, मी आणि माझे सुपरवायझर येत आहे तुमच्या घरी तुमची ट्रॉफी घेऊन.
आपण आलो आहोत आता श्रीराम चौक स्टोअरमध्ये जानेवारी मंथ परफॉर्मन्स ट्रॉफी घेऊन, आणि ती भेटली आहे शीतल सानप यांना. तर त्यांच्यासाठी टाळ्या आणि कॉंग्रॅच्युलेशन मॅडम, तुम्हाला ट्रॉफी भेटल्यानंतर. जे कलिग्स गणेश थोरात आणि सोनाली मॅडम, तर मागच्या महिन्यात म्हटलं तर जे काही यांनी परफॉर्मन्स दिला त्या परफॉर्मन्समध्ये खूप कॉम्पिटिशन होतं, पण कुठेतरी शीतल मॅडम पुढे निघून गेला आणि त्यांना ही ट्रॉफी भेटली. त्याच्याबद्दल त्यांचे कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा. आणि मॅडम त्यांचे 2 शब्द बोलतील. सरांनी मला हा अवॉर्ड दिला त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय. आणि आम्हाला सरांनी टार्गेट दिलं होतं ते आमच्या टीमने पूर्ण केलं आणि त्याच्यामुळं हा अवॉर्ड भेटला मला. हा आमच्या पूर्ण टीमसाठी आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे सरांनी त्यांनी आमच्यावर जास्त फोकस केला, आम्हाला टार्गेट दिलं, आमचं टार्गेट पूर्ण करायला मदत केली. त्यांच्यामुळेच आज हे पूर्ण झाले आणि त्यांच्यामुळेच मला हा अवॉर्ड भेटला. थँक्यू. थँक्यू संदीप. कॉंग्रॅच्युलेशन शीतल आणि रोहित. जे संदीप सरांनी सांगितलं की शीतल यांनी ऑलमोस्ट 102 ग्लुसी प्रो पूर्ण एंटायर मंथमध्ये सेल केल्या, लास्ट डेला तर 30 युनिट्स केल्या, तर त्यांना खूप शुभेच्छा. तसंच रोहित, जसं की सहकारनगरमधून मला वाटत नाही की रोहितचं नाव असं पहिला कधी आलं होतं, की पहिला नाव जे होतं एक सिनियर लेवलचं नाव होतं, पण हे जे नाव आता वरती आलंय ऑलमोस्ट 1-2 महिन्यामध्ये, तर खरंच त्या पूर्ण म्हणजे त्या ग्रुपमधून तो बाहेर येणं आणि त्या स्वतःचं नाव करणं ही खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट होती ते रोहितसाठी. तर माझं मनापासून अभिनंदन की शीतल आणि रोहितसाठी. तर यानंतर आपण नेक्स्ट परफॉर्मर आहेत त्यांच्या आपण मॅनेजरना बोलू की आनंद सरांना. आनंद सर. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टॉप परफॉर्मन्स जे बी 16 सिलेक्ट झालेले आहेत आणि प्लस त्यांना सपोर्ट करणारे त्यांची जी टीम आहे, सो त्यांचं पण कॉंग्रॅच्युलेशन, त्यांनी सपोर्ट केलेत म्हणून आज त्यांचे जे कलिग आहेत ते टॉप परफॉर्मर सिलेक्ट झालेले. सो नॉर्मली जे चेंजेस झालेले आहेत परफॉर्मन्स मीट आपण जे घ्यायचो सुरुवातीला की टॉप परफॉर्मन्स विथ व्हायचं, पण लास्ट महिन्यापासून जे सरांनी सांगितलं त्याच्यात थोडंसं चेंजेस करून आपण जे आपल्या ज्या एम्प्लॉईच्या घरी जातोय, तो एम्प्लॉईच्या घरी गेल्यावर आम्ही लास्ट महिन्यामध्ये 2 ठिकाणी गेलो होतो, एक अमित सूर्यवंशी आणि एक ऋषिकेश रहमतपूरचा. सो त्यांच्या घरी गेल्यावर म्हणजे त्यांचं जे आम्हाला त्यांनी रिसिव्ह करणं, बोलणं, त्यांना इतका म्हणजे आपल्या मुलाबद्दल बी त्यांना तेवढा कॉन्फिडन्स जाणवला की आपला मुलगा काहीतरी कंपनीमध्ये करतोय, मेडप्लसमध्ये चांगल्या कंपनी चांगल्या प्लॅटफॉर्मवर आहे. सो त्यांचे पण ॲक्सेप्टेशन मुलाकडनं वाढतात की त्यांनी अजून परफॉर्मन्स करत जावा. सो ही जी म्हणजे नवीन प्रोसेस आहे ही फार चांगली आहे, सगळ्यांना ती आवडलेली आहे. आणि तसंच मला म्हणायचं आहे की बाकीचे जे परफॉर्मन्स आहेत आणि जे पण बॅक साईडला सपोर्ट करतात, सो त्यांनी पण अजून चान्स घ्यावा की आपलं नाव कुठे येईल परफॉर्मन्समध्ये. सो या महिन्याचे माझे जे टॉप परफॉर्मन्स आहेत, शिंदे प्लाझावर मलकापूरवरनं ओमकार आणि यशांजली विशालनगरवर. सो ओंकारबद्दल जर सांगायचं झालं, छोटी टेरिटरी आहे कराड, 17-18 हजार रुपयाचा सेल आहे, पण MHS लास्ट महिन्यात 31% केला आहे. ग्लुसिप्रो 37 ग्लुसिप्रो विकलेत एवढ्याशा छोट्याशा सेलमध्ये. सो ही गरज ॲप्रिशिएबल गोष्ट आहे. म्हणजे नॉर्मली मोठ्या सेलला पण तेवढे 37 ग्लुसिप्रो होत नाहीत, पण त्यांनी तेवढ्याशा सेलमध्ये केलं. सो कॉंग्रॅच्युलेशन ओंकार. आणि यशांजलीबद्दल सांगायचं झालं, विशालनगर स्टोअर आहे की कंटिन्युअसली त्यांचं ग्लुसिप्रो आहेत, मेंबरशिप हायेस्ट मेंबरशिप्स आहेत कंटिन्युअसली दर महिन्यात. जसे मेंबरशिप चालू झालेले आहेत दर महिन्यात त्यांचे हायेस्ट मेंबरशिप आहेत. आत्तापर्यंत पुण्यामध्ये पण त्यांचे हायेस्ट मेंबरशिप आहे. सेल 1 लाखाच्या रुपये ॲव्हरेज, 1 लाखाच्या वरच ॲव्हरेज आहे. MHS पण त्यांचा 25% आहे 1 लाखाच्या ॲव्हरेजमध्ये पण. सो कॉंग्रॅच्युलेशन यशांजली अँड ओमकार वन्स अगेन. सो ओंकार आणि यशांजली, मी आणि सुपरवायझर येत आहेत तुमच्या घरी तुमची ट्रॉफी घेऊन. मी गणेश बारसकर, मी सुपरवायझर मार्केटमध्ये. तसं आमच्या आनंद सर मॅनेजर सर आहेत, येते नाही का आमच्या अंदर 30 स्टोर आहेत, त्यातले विशालनगर शॉप आहे आमच्या आंतरराष्ट्रीय. आणि त्यात मॅडमची उत्कृष्ट कामगिरी दर महिन्याला चांगलं करतात. त्यातल्या मेंबरशिपमध्ये चांगलं करतात ते नाही का. बाकीचे कामगिरी म्हणजे नाही का
सेल आला, सगळे इनिशियस आले, सगळे पुढे करतात चांगलं. आणि जे 3 स्टाफांना त्यांना बी चांगलं ते करून करतात काम जास्त होतं. त्यासाठी त्यांना निवडण्यात आलेलं आहे, त्यांना ट्रॉफी देण्यात आली आहे. तर तुम्ही तुमच्या हस्ते द्या. तर आज आपण आलेलो आहोत जानेवारी मंथचे स्टार परफॉर्मर ओमकार पवार यांच्या घरी. चला आपण भेटूया त्यांच्या घरात. पूरी दुनिया में अपना परचम हे आहेत आपल्या स्टार परफॉर्मर ओमकार पवार याचे वडील आणि आई. तर आपण हा अवॉर्ड त्याला त्याच्या आई वडिलांच्याच हस्ते द्यायचा आहे. तर हे घ्या काका, हे घ्या काका. तर तुमचा मुलगा हा पूर्ण आमच्या सेक्टर 8मध्ये म्हणजे जे आमचे 16 स्टोअर आहेत त्याच्यामध्ये बेस्ट परफॉर्मरमध्ये सगळ्यात चांगली कामगिरी केलेली आहे, म्हणून त्याला हा अवॉर्ड भेटत आहे. आणि त्याच्यासाठी आमचे सर आणि मी इथं आलेलो आहे. तर तुम्हाला कसं वाटतं तुमच्या मुलाला हा सगळ्यात म्हणजे बेस्ट एम्प्लॉय म्हणून चांगला अवॉर्ड भेटलेला आहे? तर आम्हाला चांगलं वाटते आणि तो कामाकडेच जास्त लक्ष आहे, त्यामुळे त्याचं कामावर चांगलं आहे. काम तो चांगल्या प्रकारे करतो, करेल. काकू तुम्हाला कसं वाटतं तुमच्या मुलाला? धन्यवाद आनंद सर. आनंद सरांनी ज्या प्रकारे सांगितलं की जसं घरी गेल्यानंतर घरच्यांसमोर जेव्हा ट्रॉफी देतो आपण तेव्हा त्या मुलाचाही म्हणजे एक गौरव त्यांच्या आईवडिलांसमोर होतो आणि त्यांची एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. आणि आईवडिलांनाही वाटतं चला मुलाने आपलं एवढं शिक्षण केलं, सगळं केलं, पण आज त्यांच्या कंपनीत ते लोक आपल्या घरापर्यंत येऊन जर त्याला ट्रॉफी देतात तर एका मुलाने आपलं खरंच काहीतरी अचीव केलं. त्याप्रकारे ओमकार आणि यशांजली यांचं पण मनापासून अभिनंदन. जसं यशांजलीचं नाव लास्ट 3 महिने झालं कंटिन्युअस त्या सायकलमध्ये येतंय, पण फायनलाइज होत नव्हतं, जे की या महिन्यामध्ये झालं. तर यशांजलीला त्यासाठी अभिनंदन. तर नेक्स्ट मॅनेजर आहेत शरद नाशिकवरून. तर शरद, तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सबद्दल सांगा. गुड इव्हनिंग सर्वांना. जसं 5 महिन्यापासून आपलं जे परफॉर्मन्स मीट चालू आहे, तर प्रत्येक परफॉर्मन्स मीटला आपले 2 परफॉर्मन्स असतात, टोटल 16 परफॉर्मन्स असतात. तर ह्या मागच्या महिन्यात जानेवारीमध्ये पूर्ण नाशिक एंटायर टीमने खूप छान काम केलं. जवळजवळ सगळेच टॉप परफॉर्मन्स होते. पण लगातार 5 परफॉर्मन्समध्ये यांचे दोघांचे नावं येत होते, पण अनफॉर्च्युनेटली कुठेतरी कोणत्या तरी पॅरामीटरमध्ये त्यांचं नाव मागे सुटत होतं. पण यावेळेस त्यांचं दोघांचं सिलेक्शन झालं, त्यामुळे दोघांचं कॉंग्रॅच्युलेशन. नितीन जो आहे तो अशोकनगर स्टोअरचं आहे. अशोकनगर असं स्टोअर आहे आमचं सगळ्यात क्रिटिकल स्टोअर आहे. एकतर एरिया पण खूप छोटा आहे, 250 स्क्वेअर फीटचा आहे. स्टोअर खूप छोटं आहे आणि इतकं छानपैकी तो हँडल करतो. आणि दुसरं की आम्हाला तिथं असोसिएशन आणि FDAचा खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे आम्हाला खूप त्या स्टोअरसाठी करायची इच्छा असते, पण आम्ही करू शकत नाही असं आहे. म्हणजे आत्ता कॅनोपी लावली गेले 5 मिनिटात आम्हाला फोन येतो, लगेच आवरावं लागतं, अशी कंडिशन आहे. पण तो एकटा हँडल करतो, स्टोअर व्यवस्थित हँडल करतो. 30% प्लस त्याचा MHS आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी आहे त्याची त्या स्टोअरला, नितीनची. त्यानंतर तन्वी मॅडम ज्या आहेत, तर त्यांचा पण सेम त्यांचं जे स्टोअर आहे दिंडोरी रोड, तर रेग्युलर स्टोअर आहे, ओनरशिप नाही आहे. तिथं 2 जेंट्स एम्प्लॉई आहेत. पण मॅडम इतकं छानपैकी स्टोअर म्हणजे पूर्ण क्लीनलीनेस असतं मॅडमचं स्टोअर, ऑडिट एकदम क्लिअर असतं. त्याच्यानंतर सर्व गोष्टी प्रॉपर, कधी कोणत्या कस्टमरची कंप्लेंट नाही आणि एकदम नीट. आणि बाकीचे जे 2 एम्प्लॉई आहेत त्यांचे, आम्हाला जिथे कमी तिथे आम्ही हे 2 एम्प्लॉईंना फिरवतो. म्हणजे पूर्ण महिनाभर हे 2 एम्प्लॉई, सुशांत सरांचा फोन गेला मॅडमला, मॅडम समजून जाते की आज कुठंतरी पाठवायचं आहे. अशा प्रकारे. तर ही जी हेल्पफुल नेचर आहे मॅडमचं, कधी मॅडम म्हणजे असं हे नाही की सर माझ्याकडे स्टाफ नाही आहे आज नको, पण ते पूर्ण आम्हाला हेल्प करतात. आणि स्टोअर पण खूप छानपैकी त्यांनी मेंटेन केले. त्यामुळे दोघं आमचे जे परफॉर्मन्स आहेत
या महिन्याचे. तन्वी मॅडम आणि नितीन, मी येत आहे तुमच्या घरी बेस्ट ट्रॉफी घेऊन. दोघांना कॉंग्रॅच्युलेशन. आज नितीनला मेडपेसमध्ये 2.5 ते 3 वर्ष झाली. त्याचा जो परफॉर्मन्स आहे ही ट्रॉफी फक्त त्याला लास्ट मंथमध्ये जी त्याने कारकिर्दी केली 100% वगैरे मॅचेस वगैरे करणं, न्यूजपेपर वगैरे विकणं हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मलबेना आणि सातपूरचे क्रिटिकल स्टोर आहे आमच्यासाठी NSK 37 त्या स्टोरचा तो इन्चार्ज आहे. मलबेना त्यांनी जी कामगिरी केली आज 0पासून तर त्यांनी ते स्टोर 3 लाख मॅचेसपर्यंत कंटिन्यू केलेलं आहे आणि त्यांनी एक नवीन ओनरशिप मॉडेल हा स्टार्ट केलेला आहे त्या स्टोरमध्ये. खूप छान कामगिरी करतो, काम एकदम त्याचं चांगलं आहे त्याच्या बाबतीत. आणि लास्ट मंथमध्ये त्याचा जो परफॉर्मन्स होता त्याच्या रिगार्डिंग त्याला एक ट्रॉफी. थँक्यू शरद सर, त्यांनी त्यांचं मनोगत सांगितलं. जसं की आता शरद सरांनी सांगितलं, मी तन्वी आणि नितीन यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि नितीनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मला आठवतं की जेव्हा तो ट्रेनिंगमध्ये होता तेव्हा तो एकदमच शांत होता, असा एकदम बोलत नव्हता जास्त. तरी सुद्धा तो माणूस थोडा आज एवढा अॅक्नॉलेज झाला आणि इथपर्यंत तो परफॉर्मन्समध्ये आला तर त्याचं खरंच त्याचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण तो ट्रेनिंगमध्ये मी बघितलं होतं की तो खूप शाय होता. तुमच्या कोणाची बॅच होती? बॅच ऑलमोस्ट बोलाजींची बॅच होती. तो खूप शाय होता तरी सुद्धा तो इथपर्यंत आला. आणि तन्वी मॅडमबद्दल जास्त मला माहिती नाही, पण पूनम मॅडमकडून ऐकलंय की बाबा नेहमी ॲडजस्टमेंटला तयार असते. तर तन्वी मॅडम आणि नितीन यांचं मनापासून आभार, असंच करत राहा. त्यानंतर हे झालं आपले की ऑलमोस्ट आपण ऑपरेशन टीम जे ऑलमोस्ट 7 मॅनेजर यांची टीम झाली की जे फ्रंट एंडला आहेत. आणि याचबरोबर एवढं फ्रंट एंड सांभाळताना जे बॅक एंडने सपोर्ट असेल तरच फ्रंट एंड एकदम प्रॉपर होतं. तर बॅक एंडला जे लोक आहेत जे की त्यांना आपण नेहमीच अक्नॉलेज करतो, त्याचप्रकारे या महिन्यात पण 2 आहेत सुपरवायझर जे शेषव सर येतील. शेषव सर त्यांच्या कॅन्डिडेटबद्दल ते परफॉर्मन्स आहेत त्यांच्याबद्दल माहिती देतील. ॲक्च्युली सांगायचं तर मी हे दोन्ही परफॉर्मन्स माझ्या डिपार्टमेंटमध्ये नाही. मी GRN आणि तसं सांगू नका, नॉर्मल सांगा. ठीक हे दोघींबद्दल सांगायचं तर अमृता मॅडम सिंपल एक अच्छा काम किया, बहुत अच्छा काम किया. मैंने उनके सुपरवाइजर का फीडबैक लिया. ये मुझे डायरेक्टली रिपोर्ट नहीं करना, लेकिन उनके सुपरवाइजर से मैंने पूछा. स्टॉप केलं, बहुत अच्छा. करा स्टार्ट. हां, अमृता मॅडमबद्दल बोलायचं झालं आणि प्रीती मॅडमच्याबद्दल जरी बोलायचं झालं तरीसुद्धा त्यांच्या बघा परफॉर्मन्स जो आहे, ज्यांची मला म्हणजे त्यांच्या सुपरवायझरकडनं कंटिन्युअसली माहिती मिळते की त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. त्यांची पिकिंग चेकिंगमधली ॲक्युरेसी चांगली आहे आणि कुठल्याही मिस्टेक नसतात. बेसिकली पिकिंग चेकिंगमध्ये महत्त्वाचं काय आहे की ज्या मिस्टेक बघितल्या जातात त्या मिस्टेक त्यांच्या 0 आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या या परफॉर्मन्स मीटमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे दोघींचं. त्या दोघींचे आभार. थँक्यू. घर पे इधर बोला. अमृता मॅडम, प्रीती मॅडम, तुमचे सुपरवायझर आणि आम्ही येत आहोत तुमच्या घरी तुमच्या ट्रॉफी घेऊन. धन्यवाद. ऑपरेशन में गया पूरा कम्युनिकेशन उसने बिना स्माइल के. थँक्यू शेषव सर. कॉंग्रॅच्युलेशन अमृता मॅडम आणि प्रीती मॅडम यांना. तर इथपर्यंत झाला सफर आपला की परफॉर्मन्स मीटबद्दल. तर इथून पुढे मी हँडओव्हर करतो GM सरांना, जे बेस्ट सुपरवायझर आणि बेस्ट मॅनेजर यांच्याबद्दल ते सांगतील. बेस्ट टीम ऑफ द मंथ. या लास्ट मंथ एक हिस्टोरिकल महीना था जहाँ पे सब लोगों ने बहुत बेहतरीन परफॉर्म किया एंड सब लोगों ने अपने को स्ट्रेच करके अपना जो मैक्सिमम पोटेंशियल है वो लोगों ने वो उसको अचीव किया. सो फर्स्ट ऑफ ऑल आई कांग्रेचुलेट एंड अप्रिशिएट ऑल द टीम. एंड बहुत सारे ऑर्गेनाइजेशन में क्या रहता है कि जैसे क्रिकेट 11 लोग खेलते हैं या 22 लोग खेलते हैं, लेकिन स्टेडियम में 1000 लोग बैठ के उनको इनकरेज करते हैं.
So backend always motivate or office always motivate, but this is the first time in history, history लिखा गया कि office has come to field to support operation. They didn't clap it by sitting in the office. So this is good. मतलब तलवार चलाना नहीं आता फिर भी युद्ध में कूद गया हो। तो ब्रांड का प्राइस नहीं मालूम, लेकिन हमारा HR लोग जाके कस्टमर को बोल रहे बहुत अच्छा चांगला है, जब कस्टमर प्राइस पूछता है इससे पूछो बोल रहे। So there are a lot of things, at least great initiative, great teamwork. I have no words, and there are 10-11 nights जो sleepless nights थे, वो मेरा ज़िंदगी का सबसे अच्छे पलों में से एक पल है जो I like to live in that life and rest of the life, because कभी भी मैं सोचता हूँ then I feel always like packed with gratitude to God कि I have such a lovely team जो आपस में इतना खूबसूरती के साथ एक दूसरे के साथ जुड़ के एक दूसरे को सपोर्ट करते हैं. So as far as coming to the best manager and best team, before that I like to announce the best supervisor. So best supervisor of the month is in all parameters. हमने multiple parameters लिए हैं, जैसे audit है, sales है, and MHS है. Then हमने membership drive को लिया है, भागो campaign 1, 2, 3. वो सारे के सारे points हमने जब add करते हैं, there are 12 criteria. And जो top पे रहता है वो he gets 7. जो lowest पे रहता है he gets 1 in each criteria. जब हम add करते हैं then topper जिसका सबसे ज़्यादा mark रहता है he is the topper. That means the person is all rounder in everything. He becomes the topper. So any guess? Best supervisor? No guess? Last time तो आपने बहुत सारा guess किए थे. नारायण. Okay. Any other guess? आकाश. आकाश को तो गाना नहीं आता. अभी जिसका नाम मैं लूंगा वो डांस करना पड़ेगा और एक गाना गाना पड़ेगा, वरना नो ट्रॉफी. अरे रेडी? जो भी है, राष्ट्रगान भी है तो बोलो, हम खड़े हो जाएंगे आपके लिए, लेकिन गाना तो गाना पड़ेगा. सो द बेस्ट सुपरवाइजर, द कंडीशन ऑफ हैंडिंग ओवर द ट्रॉफीज, इधर भजन हो या हनुमान चालीसा हो 2 लाइन, या गुरु ब्रह्मा गुरु विष्णु हो, या गायत्री मंत्र हो, या हम आपके हैं कौन का संगीत हो, लेकिन एक गाना पड़ेगा. राइट? सो आर यू रेडी? सो बेस्ट सुपरवाइजर इन ऑल क्राइटेरियाज, that goes to Aurangabad team, and that goes to Aves. So Aurangabad has done a dramatical changes, so we thought to reward the supervisor because there are other managers who have also done good other areas. But kahin na kahin pe this young man has done a turnaround situation in last 11 days, and Aurangabad could achieve very close to All India best performing team in Dubai contest, and organized lot many camps and everything. And I want his manager to come forward and speak something about him. Praveen Rokade, please come. And I request Narayan also to join hands with him. Please, Narayan. It's a teamwork, but I have to select one out of the team. So last month it was RSS and field. So it is a joint work, but I will give the trophy to Aves. Narayan, I'm sorry, but you are talking. But you are happy, right? Congratulate to karo. दोनों मिलकर. Okay, fine. Yeah. Praveen. कॉन्ग्रेचुलेशन टू आवेज़. आवेज़ का मतलब बहुत सारा मेहनत है. आवेज़ लास्ट टाइम भी बोला था सर हमें ट्रॉफी क्यों नहीं मिलती, इस बार नहीं मिली तो हम छीन के लेके जाएंगे. शायद मैं डर गया. पता नहीं कैसे बात पहुंच गया, बट परफॉर्मेंस भी है, ऐसे नहीं कि बिना परफॉर्मेंस में. हाँ, अगर देखा जाए तो मतलब हमारे 29 स्टोर है, 29 स्टोर में 800 हमने ग्लूसीप्रो बेचा है लास्ट टाइम. छोटे छोटे स्टोर है हमारे, मतलब बेचना इतना आसान नहीं है ग्लूसीप्रो भी. तो वो करके देखा है. सुपरवाइज़र का मेहनत है, बाकी टीम का क्रेडिट है, तो सबका क्रेडिट है इसमें. तो मार्च में भी वैसे ही हमारा सुपरवाइज़र काम करेगा, फिर RSS मैनेजर सुपरवाइज़र भी करेंगे और हमारा टीम भी. थैंक यू सर. Yeah.
So I request Vinay Shirke to come forward to give the trophy. Please, Vinay, come. So, clap for Vinay. Best Supervisor Trophy, Praveen and Vinay. Please hand over to Aves. Congratulations, Aves. But simultaneously हमारा जिम्मेदारी भी बनती है कि नारायण should not fail यहाँ पे, right? Yes, sir. वैसे नारायण ने भी बहुत कुछ किया है. नारायण नहीं रहता तो पॉसिबल नहीं. ये कृष्ण है, ये अर्जुन है. ये जैसे जैसे बोला इसने वैसे वैसे तीर चलाया, बराबर है ना? बैक एंड ऑपरेशन. तो ये शस्त्र नहीं उठा सकता, शस्त्र इसने उठाया और ये गाइड किया, उधर मारो उधर मारो उधर मारो, वो मारते गया. सो देयर इज अ स्मॉल गिफ्ट फॉर नारायण. कहाँ है सचिन जी? लैपटॉप के नीचे. ओह माय गॉड. सो नारायण, दिस इज अ ब्यूटीफुल गिफ्ट. आप अच्छे से खाना खाइए, शाबाश, स्वस्थ रहिए. So great work, great teamwork. Congratulations, Aves, once again. आपने कुछ बोला नहीं. गाना गाना है और बोलना है. भाषण. It is missing. You have to talk and sing the song. सर थैंक यू पहले तो ट्रॉफी के लिए बेस्ट परफॉर्मर और सुपरवाइजर जो बनाया इस मंथ. सर ये चाहे मुझे तो सुना ही नहीं दिया पहला लाइन. थैंक यू सर, जो मैं बेस्ट सुपरवाइजर बना हूँ इस मंथ में, मतलब जनवरी मंथ में. उसके लिए तो ये मेरा अकेले का नहीं सर. अगर मेरे पीछे मेरे मैनेजर नहीं रह रहे या मेरे RSS सुपरवाइजर नारायण सर नहीं रह रहे तो ये नहीं होता था. क्योंकि लास्ट टाइम जो भी होता सर, मतलब प्रेशराइज इतना खतरनाक थे हम. कैसा करना, क्योंकि जब जंप चल रहा था सर हमारे पीछे, तो नासिक तीर कमान चला रहा था और हमारा एक ही था कि इनको आगे नहीं जाने देना है. मगर थोड़ा सा हमारा थोड़ा टारगेट होने की वजह से, थोड़ा ज़्यादा होने की वजह से हम थोड़ा थर्ड नंबर पे. मगर फिर भी हमने कोशिश करे क्या आगे आगे किसको जाने देना नहीं है. और जब कैंप का मसला है सर, तो हमारा पहले डिस्कशन होता था रात में क्या किधर अरेंज करना है. नारायण सर, मैं और प्रवीण सर पहले हम जो तो रात में डिस्कस कर लेते थे कि नहीं इधर कुछ दिख रहा नहीं है, अपनों को लोकेशन चेंज करना है, या फिर कोई लोकेशन पे अच्छा हो रहा तो फिर हम वही रखते थे. तो वो एक हिसाब से जो तो हमारा MHS भी growth हुआ. ग्रेट. और ग्लूसी प्रो का भी वैसी हुआ सर. क्या अभी कुछ भी हो, आधे स्टोर तुम फॉलोअप ले लो सर, आधे मैं देख लूंगा. बस तुम एक तो भी निकालना, मैं इधर देख लूंगा. अगर कुछ नहीं हो तो फिर हम दोनों भी एक कन्वर्सेशन था हमारा. फुटबॉल के पास दे दे के खिला. यस. तो मतलब मॉर्निंग में तुम अगर जो एम्प्लॉय से फॉलोअप लेंगे तो वो मैं एम्प्लॉय से मैं फॉलोअप नहीं लूंगा, मैं आफ्टरनून में जो आता है उनसे फॉलोअप लूंगा. गुड प्लान. बस दोनों का एक प्लान चलता था. मतलब जो बंदा था वो भी इरिटेट नहीं होता था कि यार ये बार बार कॉल कर रहे हैं, मुझे ही बोल रहे हैं, मुझे ही बोल रहे हैं. तो हम बोलते थे नहीं अभी इसका हो गया ना तो मैं इसका लेता हूँ, आप थोड़ा साइलेंट हो जाओ. अभी वो सीक्रेट हम कैमरे के सामने नहीं बोलना चाहिए ना. वो सीक्रेट है. नहीं तो अभी सर वैसा भी मतलब जिसका उसका ट्रिक रहता है. ठीक है, नो प्रॉब्लम. बच्चे लोगों को समझ में आना चाहिए कि जब मैं सुपरवाइजर बनूंगा मुझे भी ऐसा करना चाहिए. बराबर ना? ये अपना एक्शन प्लान देगा, उनको इंडक्शन दे रहे हैं. सर ब्यूटीफुल. थैंक यू. ग्रेट एग्जीक्यूशन. गाना बिना गाना का तो जाने नहीं देंगे इस बार. कुछ भी कुछ तो गाते होंगे ना बाथरूम में. बिना गाना का पानी कैसे डालते? सुनो किसी शायर ने ये कहा बहुत खूब, मना करे दुनिया लेकिन मेरे महबूब, आ ही जाता है दिल जिस पे आना होता है. So, इससे क्या सीखा आपने? जो मैं ख्याल लेता हूँ मैं करता हूँ. छोड़ दे नहीं मैं. I don't forget. I implement. Right? So this time it is a best team, best manager trophy. Right? So हम consecutively हमने बहुत सारे trophies जो awards दिए rolling trophies को. The best was Avinash for getting 2 times. And एक बार हुआ तो फिर ट्रॉफी आपकी होगी. तो उसको भी एंजाइटी है कि काश मेरा नाम आएगा, तो हो सकता है, आ सकता है. देन शरद को ये फील है कि आज तक नासिक को कभी नहीं आया बेस्ट मैनेजर, काश मुझे आए. यस, आ सकता है.
एंड प्रकाश ओले को लगता है कि आज तक मुझे नहीं हुआ। शादी के इतना साल हो गए, बच्चे नहीं हुए, जैसे प्रेशर है उसको वैसा प्रेशर। सो आई वांट दिस ट्रॉफी। एंड संदीप यस, एक बार उसको मिला है तो खून लग गया, उसका चस्का लग गया। सो अभी शेर को खून चाहिए, लेकिन वो मिलेगा नहीं मिलेगा वो बताएंगे। एंड प्रवीण यस, उसको लगता है कि यस हो सकता है मेरा नाम भी इसमें आए। यस, पॉजिटिव, बी पॉजिटिव, होपफुल। एंड आनंद डंडा, उसको लगता है कि मैं तो तीर्थ करने गया था, बहुत पुण्य मिला। शायद मैं कुछ करूँ ना करूँ, लेकिन जो पुण्य बल मिला, शायद मेरा कुछ कल्याण हो जाए, मेरे को ट्रॉफी मिल जाए। सब लोग अपना अपना एक्सपेक्टेशन को लेके सेट है। और बालाजी बोला कि मैंने बहुत मेहनत किया, बहुत ईमानदारी से काम किया एंड बेस्ट एमएचएस ड्राइव किया, एंड हो सकता है कि मेरा नाम आए। और आज तक सोलापुर बेस्ट मैनेजर टीम जीता है एक बार, राइट? फर्स्ट टाइम सोलापुर जीता, राइट? या सेकेंड टाइम? वन सोलापुर वन, 2 अविनाश एंड 1 is संदीप। सो 4 times का बेस्ट टीम है, राइट? सो चैलेंजेस आर मेनी, इट इज़ वेरी डिफिकल्ट, बट जब स्कोर बोर्ड पे हम आते हैं बहुत आसान हो जाता है। सो बहुत कंफ्यूजिंग है, बट स्कोर बोर्ड सही बोलता है। ऑल पैरामीटर्स नंबर्स गेम में कहीं बहुत ऊपर, एंड द बेस्ट मैनेजर एंड बेस्ट टीम लीडर वन एंड ओनली प्रवीण रोहित। तो मुझे खुशी होती है कि औरंगाबाद एक अलग सिटी जो कभी हमने काम नहीं किया, वो सड़क पे जाते जाते शहर को कभी देखा, एंड कभी रिलेटिव नहीं है, कभी किसी के घर पे रुके नहीं, अचानक असाइनमेंट मिलता है कि औरंगाबाद मुझे जाना है, प्रमोशन लेके, नो ऑप्शन। अगर औरंगाबाद नहीं ले तो प्रमोशन नहीं हो सकता। सो कहीं ना कहीं पे उसके कैरियर में डेड एंड है, द चैलेंज ही एक्सेप्टेड इन औरंगाबाद। पहले जब जाते हैं तो फिर रिप्लेस करते हैं एक सीनियर मैनेजर को, फिर वहाँ पे लोगों को कंट्रोल में लेना, लोगों को समझाना, एडमिन को कंट्रोल में लेना, लर्न करना टू हाउ टू बी ए मैनेजर। देयर आर लॉट ऑफ इरिटेशन, लॉट ऑफ चैलेंजेस, लॉट ऑफ लॉस मेकिंग स्टोर, लॉट ऑफ इनडिसिप्लिन, लॉट ऑफ लैक ऑफ कंट्रोल बिकॉज ऑफिस इज टू फार। सो वो चैलेंजेस के थ्रू आज औरंगाबाद इस मुकाम में पहुंचा है। द गुड थिंग इज, आज भास्कर सर के साथ में बात कर रहा था, ऑलमोस्ट 1 hour डिस्कशन, उसमें औरंगाबाद का नाम सर ने बहुत अच्छे से लिया एंड बोले कि औरंगाबाद में फैंटास्टिक ग्रोथ हो रहा है, वहाँ पे एक्सपेंशन करो। आज से 4 महीना पहले एक्सपेंशन औरंगाबाद को रिस्ट्रिक्टेड था, एंड इफ यू रिमेंबर वी क्लोज्ड 4-5 शॉप्स देयर, बराबर है ना? तो आज वो रास्ता फिर से खुल गया कि औरंगाबाद इज डूइंग गुड, एंड व्हेरेवर देयर इज अ स्ट्रॉन्ग एडमिनिस्ट्रेशन, स्ट्रॉन्ग लीडरशिप, वहाँ पे एक्सपेंशन करो। सो औरंगाबाद इज वन ऑफ द लोकेशन, वी आर एक्सपांडिंग नाउ, एंड आपके अंडर में आप और 10-15 दुकान का अप्रूवल सर ने दिया। गो अहेड। थैंक यू सर। आई रिक्वेस्ट ऑल मैनेजर्स टू कम फॉरवर्ड, Santosh and all managers. May come, no, not required. All managers will get the trophy. Then their team will take a photograph. सर आज So this is the yeah. Thank you. थैंक यू सर। Welcome. So Praveen, time to celebrate with your team. Yes sir. And आप फोटो ले सकते हैं, Yes. और आप कुछ बोलना चाहेंगे तो बोल सकते हैं, लेकिन you have to dance or sing. क्या प्रीफर करेंगे? गाना या नाचना? दोनों भी नहीं आता सर मुझे। But you have to do no option. ट्रॉफी वो डिलीट कर दो, ट्रॉफी नो प्रॉब्लम। You have to sing. दोनों कर सकते हैं, नाच के गाना गा सकते हैं, गा के नाच सकते हैं। कुछ भी नहीं तो नीचे गिर के सांप का डांस करो, नागिन वो तो आता होगा। तो नागिन डांस बहुत आसान है ना, शुभम देखो हाजिर आसान है। या क्लैप फॉर प्रवीण। पहले कुछ बोलो, उसके बाद गाना। यस सर। माइक आज हमारे लिए दुगनी खुशी है औरंगाबाद के लिए, और सब क्रेडिट है मेरे टीम का है और स्टोर टीम का है, जिन्होंने इतने डेडिकेशन से काम किया है कि मतलब बहुत कम सेल था। मैं जब गया था, ज्वाइन किया था, 1.5 साल हुआ है, तो आज बहुत जगह पे मतलब ऐसा प्राउड फील होता है कि लोगों ने अच्छे इनिशिएटिव लेके काम कर रहे हैं,
और सपोर्ट कर रहे हैं, कई जगह पे प्रॉब्लम नहीं आता है, तो इसके लिए सबका धन्यवाद आभार व्यक्त करतो मी. I'll only approve the photo with your team when you sing a song. इसलिए मैंने मना किया ओनली मैनेजर्स. कौन सा गाना सुनना चाहते हैं आप? फरमाइश क्या सपनों के लिए? मेरी बीवी मारेगी. आप उनके लिए गाना गाओ ना, उनको डेडिकेट कर दो. यस सर. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आए रुत मस्तानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. हाँ अच्छे गा रहे हो. अरे इतना बड़ा हीरा कहाँ छुप के था? साइलेंट नो क्लैप्स. आराम से सुनो. मेरे वाइफ के लिए गाना है. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. थैंक यू सर. Yeah, so now we can take a team photograph with your team. Please invite your team. मेरे सर ने क्राइटेरिया अचीव किया, गाना गाया, तो अभी आप फोटो ले सकते हैं. अभी कंडीशन, अभी नेक्स्ट टाइम से, अभी नेक्स्ट टाइम पे इवेंट में हम नाचना ऐड करेंगे. डांस देन आई विल गिव. This is your event. Take it. Yeah, please. और बात खत्म नहीं हुई. और इसका क्रेडिट जीएम सर को भी जाता है. मतलब हर टाइम पे फोन करते, मतलब मेरा कितना फॉलोअप होता है वो मुझे ही पता है. प्रवीण ये करना है वो करना है, मतलब पूरा गाइडेंस सर की वजह से और पूरा मोटिवेशन मिलता है, इसकी वजह से ये संभव हुआ है. तो थैंक यू सर. नहीं भी देना तो घूम फिर के मुझे ही आता है, तो देने की आवश्यकता नहीं. कभी तो मौका मिलता है, बात करना चाहिए सर. थैंक यू. हेलो सर. कम अभी ये प्रवीण का डे है. प्रवीण जिस चीज पे उंगली रखेगा वो सब उसका है, और किसी को लास्ट टाइम पूनम मैडम रोए थे तुम्हारे लिए. उनको भी बोला था. गुड वर्क, गुड टीम वर्क. छोटा सा टीम है लेकिन ब्लॉकबस्टर. So with this we almost at the end of the performance meet. तो एक बंदा बैठा है जो अभी तक कुछ बोला नहीं, वो समाधान है. तो समाधान को मैं बोला तुम अगर बोलना है तो गाना गाएगा फिर परमिशन दूंगा. अभी क्या है, गाना आता है? समझ में नहीं आता है. शादी के बाद बीबी को कैसे मनाते हो? गाना नहीं आता, नाचना नहीं आता. डिफिकल्ट लाइफ. आई फील वेरी बैड फॉर यू गाइस. सो एनीवे, so all performers, I heartily appreciate your efforts, and there is no word. अभी आपके मैनेजर लोग बात कर रहे थे. देयर आर मेनी प्लेसेस जो मुझे बहुत इमोशनल फील हुआ कि लोग ब्रेक शिफ्ट कर रहे हैं, जिधर भी भेज रहे हैं उधर जा रहे हैं, कैंप्स में खड़े हो रहे हैं. दे आर ट्राइंग वेरी हार्ड, वर्किंग वेरी हार्ड. तो इस बार का जो परफॉर्मर्स मीट है ना, ये जो लोग परफॉर्मर्स बने हैं ना, दे आर द रियल डायमंड. And they are the real people who will carry medals to next generation. So कहीं ना कहीं पे दिल से हम सबको उनके लिए क्लैप करना चाहिए. Because it was not lesser than Mahabharata or big battle. And ये लोग पूरा ताकत के साथ जोड़ के खड़े थे, कंधे से कंधा मिला के. So these are very unforgettable moments. और ये दौरान ये लोग बेस्ट परफॉर्मेंस मिले. So I wish कि सारे मैनेजर सुपरवाइजर प्लीज विजिट देम.
एंड रिवॉर्ड देम. एंड उनको क्या लगेगा अलग बात है, बट कहीं ना कहीं मैं चाहता हूँ कि हमें अच्छा लगना चाहिए, बिकॉज वी शुड रेस्पेक्ट देयर एफर्ट्स by giving some efforts of going their home and give the trophy. So thank you so much for my office team and warehouse team and all departments and operation team and for their kind cooperation and interaction and proper coordination. Thank you very, very much, and we'll meet next February performance meet. Bye bye. Thank you. कॉंग्रॅच्युलेशन टॉप परफॉर्मन्स ऑल. आणि माझ्या सेक्टरमधून एक एम्प्लॉय आहे राजेश दुतोंडे, तर त्यांनी परफॉर्मन्स चांगलं केलेलं आहे. सेल पण ग्रोथ केलेला आहे चांगलं आणि MHSमध्ये पण. तर आत्ता 2च महिने झाले त्याला जॉईन होऊन, तर त्यांनी सेल ग्रोथ केला आहे. 20,000वरून 22,000 सेल झाला आहे, 4% ग्रोथ दिलेली. आणि MHSमध्ये पण खूप ग्रोथ दिली, 24% होता, डायरेक्ट 30% MHS आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन राजेश फॉर बेस्ट परफॉर्मन्स. सर्वप्रथम सगळ्यांना अभिनंदन जे या जानेवारी महिन्यामध्ये जय संगीत में सर्वप्रथम सगळ्या टॉप परफॉर्मन्सला खूप खूप अभिनंदन. जानेवारी महिन्यामध्ये जे परफॉर्मन्स तुम्ही दिला त्याबद्दल. आणि माझ्या टीममधून संजय जाधव आहे, जो भोपकेलला आता सध्याला चांगलं काम करतोय. लास्ट 3 महिन्यापासून जर बघितलं तर त्याच्यावरती इन्चार्जशिपची जेव्हापासून रिस्पॉन्सिबिलिटी आली तेव्हापासून तो ज्या पद्धतीने डेडिकेशनने काम करतोय, ज्या पद्धतीनं त्याला ज्यावेळेस त्याचा 22% MHS होता त्यावेळेस त्याला एकच टार्गेट दिला होता की 30% MHS झाला पाहिजे. त्याने तो 30%च्या 35% पर्यंत जोपर्यंत तो थांबला नाही, त्याचा तो डेडिकेशन्स आज त्याला हा ट्रॉफी देण्याला एक भाग पडतोय. तर खरंच मनापासून अभिनंदन त्याचं. आणि अपेक्षा आहे की पुढच्या महिन्यात जो ड्राईव्ह आहे तो असंच ड्राईव्ह करेल आणि फ्युचरमध्ये असंच कुठंतरी त्याचं परत एकदा नाव येईल. आणि बाकी टीमला सुद्धा अभिनंदन की तुम्ही लास्ट महिन्याला जे चांगलं केलं आहे अजून काहीतरी चांगलं करूयात आणि या ड्राईव्हमध्ये आणि या प्रोग्राममध्ये आपण पार्टिसिपेट होऊ शकतो. थँक्यू. सगळ्या टॉप परफॉर्मन्सला कॉंग्रॅच्युलेशन. तर दरवेळेसप्रमाणे ह्या महिन्यामध्ये पण आमचे टॉप परफॉर्मन्स आहे सागर आणि विशाल. तर माझ्याकडून विशाल कोरे आहे. तो असा एम्प्लॉय आहे की त्याला कोणतंही काम दिलं, कितीही टार्गेट दिलं तो अचीव्ह करू शकतो. समजा त्यांनी मागच्या महिन्यामध्ये 1 नाही 2 नाही तर डायरेक्ट 26 कॅनोपी लावले. फक्त संडेला त्यांनी स्किप केलं, तिथं जास्त गर्दी वगैरे नसते सर संडेला सुट्टी असल्यामुळं. तर 26 कॅनोपी लावून त्यांनी 1,40,000 रुपये त्या कॅनोपीमधूनच हे केलेलं आहे, त्यांनी सेल वाढवलेला आहे. तर त्यांनी MHSमध्ये 14% ग्रोथ केलेली आहे. आणि दरवेळेस तो दर महिन्यामध्ये डेडिकेशननी काम करतो आणि दरवेळेस तो काहीतरी वेगळं करून तो डेली सेल ग्रोथ असतो, MHS ग्रोथ असतो. आणि दरवेळेस त्यांना कमी जरी टार्गेट दिला तर तो म्हणतात की सर तुम्ही जेवढं देताल ना त्याच्यापेक्षा जास्त करणार पण कमी नाही करणार. तर अभिनंदन विशाल कोरे. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टॉप परफॉर्मर जानेवारी मंथ. माझ्या सेक्टरमधून सागर SR 14ला सिलेक्ट केलेला आहे. तर बाकीचे पण म्हणजे सेक्टरमध्ये भरपूर सारे टॉप परफॉर्मर आहेत की ज्यांनी सर्वांनी छान काम केलं आहे. पण असं एक म्हणजे आहे की त्यांनी वेगळं काहीतरी केलं आहे. म्हणजे जे आपण लास्ट 10 डेज असेल किंवा जानेवारी पूर्ण मंथ असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे काम करताना तो कस्टमर बाउन्स करत नाही. जेवायला बसला तरी पण कस्टमर पहिलं म्हणजे प्रायोरिटी फर्स्ट कस्टमरला देत आहे. कस्टमर बाउन्स न करणे, कमिटमेंट कस्टमरच्या प्रॉपर फिलफिल करणे. त्याची ड्युटी जरी 1 वाजता असेल किंवा ब्रेक शिफ्ट असेल तरी पण तो मॉर्निंगपासूनच त्याच्या डोक्यात एवढंच असतं की कस्टमर कमिटमेंट बाउन्स नाही झालं पाहिजे. कस्टमर बाउन्स झालं नाही, त्यांना होम डिलिव्हरी प्रॉपर देणं, कस्टमर कमिटमेंट प्रॉपर करणं, त्या सर्व गोष्टी त्याने केल्या. आणि सेक्टरला पण खूप सपोर्ट आहे त्याचा. लास्ट महिन्यामध्ये त्यांनी 4 कॅनोपी लावल्या होत्या टोटल. तर आम्ही एकदा 4 टेबल आणि एकदा पूर्ण 8 टेबलची कॅनोपी लावली होती.
तर त्याच्यामध्ये पूर्ण सेल 1,38,000 सेल झाला. म्हणजे त्याच्यातून आम्हाला खूप सारा सपोर्ट भेटलेला आहे तिथून, की त्यांनी एकही दिवस असं म्हटलं नाही की बाबा मॅडम मी थकलो आहे आणि अजून किती दिवस बाकी आहे. तर खूप छान काम केलं आहे त्यांनी आणि खरंच म्हणजे तो मेडप्लसमध्ये पुढे जाऊ शकतो आणि कुठेही कुठलाही बिझनेस असेल किंवा मेडप्लसमध्ये त्याला कुठलेही स्टोर दिलं तरी तो चांगला करू शकतो. थँक्यू सागर, आणि खूप छान काम केलंस तू. प्रकाश. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टॉप परफॉर्मर्स. माझ्या सेक्टरमधून तंजिला मॅडम आहेत, यांचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला आहे. कॅनोपी असेल असो, MHSL असो, प्रत्येकामध्ये त्यांना चांगलंच केलं आहे, त्यासाठी त्यांना अभिनंदन. थँक्यू. कॉन्ग्रेचुलेसन टू ऑल परफॉर्मर्स. मेरे सेक्टर से समाधान लोखंडे है, जिनके स्टोर पे MHS का 13% पे स्टक हुआ था, बट अभी कंटिन्यूस एवरी मंथ 4 to 5% का MHS ग्रोथ है और सेल भी कंटिन्यूस प्लस हो रहा है इसका. थैंक यू. नारायण. दोघांबद्दल तुम्हीच बोला. ते जाणार. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टॉप परफॉर्मर्स. औरंगाबाद सेक्टरमधून 2 एम्प्लॉय आहेत, दोघं मित्र आहेत आणि दोघांनी टॉप परफॉर्मन्स केलं आहे. एकाचा सेल ग्रोथ 11% प्लस त्यानं MHS 30% केला आहे. 11% सेल ग्रोथ करून 30% MHS केला आहे. दुसरा त्यानं पण सेल ग्रोथ आहे, त्याच्यावर स्टार्टिंगला त्याचं 48 ग्लुसिप्रो झाले होते याच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी, प्लस त्यानं आता 10 एक्स्ट्रा म्हणजे हायेस्ट त्यानं 58 ग्लुसिप्रो केले. त्याबद्दल दोघांना तर धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन. सेकंड टाइम आहे जे श्रीराम चौकडकडे बेस्ट एम्प्लॉय ऑफ द मंथ आहे, जो पहिला गणेश कडे होता आणि आता मॅडम कडे. जे सरांनी सांगितलं ग्लुसिप्रो 30 ग्लुसिप्रो, ऍक्च्युली ते 30 तारखेला त्यांनी बघितलं होतं. त्या दिवसापासून त्यांनी कमेंटमेंट असो किंवा त्याचा फॉलोअप असो ते स्पेशली इन्व्हेंटरीवरून मागवून त्यांनी सेल केले, कस्टमर कडून कमेंटमेंट घेतले. तर श्रीराम चौक हे बाकी स्टोअरसाठी रोल मॉडेल बनत चाललेले आहे, नगरसाठी तरी. ऍक्च्युली फॉलोअपमध्ये असं भरपूर जणांकडून ऐकायला भेटतं की सेल करायचा आहे तर श्रीराम चौकासारखा, MHS करायचा आहे तर श्रीराम चौकासारखा. आय थिंक मला वाटतं श्रीराम चौक चांगलं करत आहे आणि त्यांनी असंच करत हवं ही माझी अपेक्षा आहे. आणि नेक्स्ट मंथमध्ये टार्गेट खूप मोठा आहे आणि MHS पर्सेंटेज पण करायचा आहे. तर हे ट्रॉफी नेक्स्ट महिन्यामध्ये बहुतेक दुसऱ्या स्टोअरकडे राहावी अशी माझी इच्छा आहे. सहकार नगरमधून रोहित म्हणून आहे. याचं सांगायचं असं झालं तर तिथं 2 ऑलरेडी चांगले परफॉर्मन्स आहे, तरीसुद्धा 6 महिने झाले याला. यांनी 6 महिन्यामध्ये त्यांना दोघांना बीट करून एक चांगला परफॉर्मन्स दिलाय. मागच्या महिन्यामध्ये त्यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही आहे कुठल्याही प्रकारची, कंटिन्यू ब्रेक ड्युटी करतोय. आणि त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ग्लुसिप्रो प्रमोशन आणि व्हॅल्यू वाईज जे टार्गेट दिलं होतं ते व्हॅल्यू वाईज सहकार नगर सगळ्यात टॉपला होतं. मागच्या महिन्यात 7.5 ते 8 लाख MHS केलता. आणि सगळ्या टीमला हे सांगायचं आहे की पुढच्या महिन्यामध्ये आपलं मार्च टू मार्च हा आता आपला नवीन टार्गेट लॉन्च होतोय. तर सगळ्यांना पुढच्या महिन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि याचं कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला असं सांगायचं होतं ना की श्रीराम चौकला कोणी पुढे जाऊ देऊ नका.
त्याच्यात असं होतं तुम्ही म्हटलं दुसरा कोणीतरी यायला पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही सर्वप्रथम गुड इव्हनिंग. सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल परफॉर्मर. जसं की ऑलवर सर्वांनी चांगलंच काम केलंय. सर्वांची कामगिरीबद्दल तर काही वादच नाही, त्याच्याबद्दल काही शब्दच नाही आहेत. सो सर्वप्रथम त्याचा एक एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मर मध्ये आपण एक चूज केलंय, जे की विशाल नगरमधून यशंजली आहेत. सो त्यांनी चांगलं परफॉर्मन्स दिला आहे, चांगलं ग्लुसी प्रो वगैरे मेंबरशिप पण ते आतापर्यंत हायर मध्ये आहेत, म्हणजे हायेस्ट आहेत. सो त्यांचं खूप चांगली कामगिरी आहे आणि ते एक टीम घेऊन चालतात. सो त्यांचं जे काम आहे ते तर ते करतातच, पण बाकीच्यांकडून पण ते काम करून घेतात. सो त्यांचं कामगिरीबद्दल झालं तर त्यांची कामगिरी खूप चांगली आहे. सो अशीच त्यांनी पुढच्या महिन्यात जे आपलं टार्गेट येणार आहे, सो त्यांनी या ट्रॉफीची जाणीव ठेवून पुढचं टार्गेट त्यांनी अचीव करावं, त्यांनी खूप सपोर्ट करावा, हीच त्यांच्याकडून अपेक्षा. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल. सर्व टॉप परफॉर्मरचं अभिनंदन. ओमकारचं सांगायचं झालं तर त्यांना लास्ट 1 तारखेलाच ठरवलं होतं की त्याला या मंथमध्ये टॉप परफॉर्मर व्हायचं आहे आणि तसं त्यांना वाटचाल केली. 1 महिन्यापासूनच त्यांना 37 ग्लुसी प्रो 1 मंथमध्ये सेल केले आणि एकाही दिवशी त्यांना प्रमोशन केलं नाही असं नाही. सो कॉंग्रॅच्युलेशन ओमकार. नहीं, एकता का भी कॉन्फिडेंस लेवल बढ़ गया कम्युनिकेशन. कॉंग्रॅच्युलेशन नितीन अँड तन्वी आणि ऑल पुणे, नाशिक, औरंगाबाद टीमच्या परफॉर्मर्स जे आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. सर्वांच्या बाबतीत सांगायचं सोपं असतं, पण जे लोक शांत आहेत ना त्यांच्याबद्दल परफॉर्मर्स मीटसाठी नाव चूज करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. हे दोन्ही व्यक्तिमत्व म्हणजे नितीन याला पाहून जर तुम्ही पाहिलं, जसं संतोष सरांनी सांगितलं ट्रेनिंगमध्ये मी त्याला भेटलो होतो, हा मुलगा इतका शांत आहे तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. पण त्याच्या दुकानात जेवढे जनरल प्रोडक्ट सेल होतात ते ऑल नाशिकमध्ये कुठंच होत नाही. टॉप टीममध्ये आजपर्यंत MHS मध्ये असेल तर ते नितीन आणि प्राची, याच्यात प्राचीचंही कॉन्ट्रीब्युशन तितकंच आहे, पण लास्ट मंथला प्राचीच्या थोड्याशा लिव्ह एक्स्ट्रा होत्या, त्याच्यामुळे पूर्ण एफर्ट्स नितीनचे एकट्याचे होते. तर फर्स्ट तर कॉंग्रॅच्युलेशन नितीनला. आणि तन्वी म्हणजे आमच्या नाशिकचा एक सपोर्टच आहे. 31 शॉपला जर ऍडजस्ट करत असेल तर ती तन्वी आहे. 2 मॅनपॉवर तिच्या असे आहेत, कुठलं कोणार्क नगर असू द्या, आउट स्टेशन असू, कुठंही जायचं असू द्या, तिला एक कॉल केला की मॅनपॉवर अरेंज असते. सेकंड, जर मॉर्निंग पासून राहिलेलं वर्क असेल तर ती 1 मिनिटही न बसता कंटिन्युअसली काम करते. तिने कधीच आजपर्यंत तक्रार केली नाही की मला वेळ नाहीये, माझ्याकडे स्टाफ नाही सर, मी उद्या करेन. सिंगल मिनिमॅक्सचा TO, वेब ऑर्डर न राहणारं स्टोअर म्हणजे NSK 36 तन्वी. म्हणजे खूप साऱ्या तिच्याकडून गोष्टी शिकण्यासारख्या आहेत नाशिक टीमला. आणि आजपर्यंत तिचं नाव 4 वेळा म्हणजे मी तरी देताना राहिलेलं आहे, पण परफॉर्मरच एवढे बेस्ट आहेत की नाशिकमध्ये नाव कोणाचं द्यायचं हा डाऊट असतो. या दोघांचं नाव सिलेक्ट करताना जसं जानेवारी महिन्यात आपलं 10 डेजचा ड्राईव्ह होता, त्याच्यामध्ये जबरदस्त यांचे एफर्ट्स आहेत. 6 ते 7% ग्रोथ त्यांनी आपल्याला टोटल लास्ट 3 मंथ पेक्षा एक्स्ट्रा दिलेली आहे. तर दोघांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि नेक्स्ट मंथलाही यांनी असंच कंटिन्युअसली 2 महिने ट्रॉफी घ्यावी एवढीच माझी इच्छा आहे. आणि नाशिकचे जे काय बाकीचे स्टोअर आहेत त्यांनी याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि बेस्ट परफॉर्मरची ट्रॉफी घ्यावी. थँक्यू. जो तन्वी मैडम का बोला उसके बाद नहीं लास्ट जो इस टाइम आपने ट्रॉफी लिया है तो नेक्स्ट 2 ट्रॉफी भी आप ले लो, ये मेरा इच्छा है. मुझे एक्चुअली लगा कि आप बोले कि बाकी लोगों ने ट्रॉफी में नासिक ले गए.